गेली 55 वर्ष साहित्य जगतात अत्यंत यशस्वीपणे वाटचाल करत असलेल्या आपल्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचं 36वं स्त्री साहित्य संमेलन यंदा ऑनलाईन साजरं करत आहोत. ज्येष्ठ लेखिका, इंग्रजी वाङ्मयाच्या विशेष अभ्यासक डॉक्टर मायाताई पंडित संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत. डॉक्टर मायाताईंचं मंडळातर्फे मनपूर्वक स्वागत. मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त डॉक्टर मंदाताई खांडगे, डॉक्टर कल्याणीताई दिवेकर, विश्वस्त मंजरीताई ताम्हनकर, डॉक्टर निलिमाताई गुंडी, डॉक्टर ज्योत्स्नाताई आफळे, मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वलाताई गोखले आणि साहित्यप्रेमी मैत्रिणींनो, स्त्री साहित्य संमेलनात मी मंडळाची कार्यवाह शलाका माटे सर्वांचं सहर्ष स्वागत करते. यावर्षीचं संमेलन ऑनलाईन असलं तरी विश्वस्त, कार्यकारिणी, निमंत्रित सदस्य या सगळ्यांचा उत्साह अगदी दरवर्षीसारखाच आहे. संमेलन जरी ऑनलाईन असलं तरी अध्यक्ष ठरवण्यापासून ते संपूर्ण कार्यक्रमाची आखणी करण्याचं काम दरवर्षीसारखंच आहे. संमेलनाच्या पत्रिका करणं, हॉल शोधणं, केटरर ठरवणं याऐवजी यंदा संमेलनात सहभागी झालेल्या प्रत्येकीला व्हिडिओ कसा करायचा आहे, किती मिनिटांचा, व्हिडिओ करताना मोबाईलपासनं किती अंतर ठेवायचं, मोबाईल आडवाच धरायचा अशा अनेक सूचना फोनवर एकमेकींना सतत देणं चालू आहे. थोडक्यात यंदा धावपळी ऑनलाईन चालू आहे. संमेलनाच्या कार्यक्रमाविषयी अगदी थोडक्यात. आज 28 डिसेंबर आणि उद्या 29 डिसेंबरला दुपारी 4 ते सायंकाळी 5:30 या वेळात संमेलन होणार आहे. सगळ्यांचं स्वागत झाल्यावर मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर उज्ज्वलाताई गोखले प्रास्ताविक करतील. नंतर मंडळाच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा होईल. पुरस्कारानंतर डॉक्टर मायाताई पंडित यांचं अभिव्यक्तीच्या दिशा वेगळ्या या विषयावर अध्यक्षीय भाषण होईल. पुढचा कार्यक्रम आहे मुलाखतीचा. ज्येष्ठ लेखिका मृणालिनी चितळे यांच्या साहित्यिक वाटचालीबद्दल त्यांच्याशी ज्येष्ठ अनुवादक आणि कवयित्री सुषमाताई शाळीग्राम संवाद साधणार आहेत. उद्या 29 डिसेंबरला ज्येष्ठ लेखिका आणि मुक्त पत्रकार वंदनाताई अत्रे यांचं हेनरिएटा ते इलिना या अगदी वेगळ्या विषयावर व्याख्यान होईल. बिलबदले साहित्यप्रेमीशी गेल्या 50 वर्षात निगडीत असलेल्या काही ज्येष्ठ सभासद भगिनींच्या कवितांचं सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना सुजाता पवार यांची असून सादरीकरण चंचल काळे, स्वाती यादव, कविता मेहेंदळे, प्रतिभा पवार, अंजली देसाई आणि सुजाता पवार करणार आहेत. संमेलनाचा समारोप अंजलीताई कुलकर्णी करतील. चला तर मैत्रिणींनो, ऑनलाईन संमेलन सोहळ्याचा आपण आनंद लुटूया. मी डॉक्टर उज्ज्वलाताईंना प्रास्ताविक करण्याची विनंती करते. मी उज्ज्वला गोखले, साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची अध्यक्ष, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर माया पंडित, लेखिका मृणालिनी चितळे, अनुवादिका सुषमा शाळीग्राम, मुक्त पत्रकार आणि लेखिका वंदना अत्रे आणि सुजाता पवार या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. आपली संस्था गेली 55 वर्ष पुण्याच्या साहित्य क्षेत्रात काम करत आहे. साहित्यप्रेमी भगिनींसाठी ते एक हक्काचं व्यासपीठच झालेलं आहे. कवयित्री संजीवनी मराठे, पद्मा गोळे, सरिता पत्की, सुमनताई बेहेरे, शांताबाई किर्लोस्कर यांनी लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचं आज एका महावृक्षात म्हणजेच मोठ्या संस्थेत रूपांतर झालेलं आहे. या संस्थेतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. व्याख्यानं, चर्चासत्र, मुलाखती, विविध स्पर्धा असे उपक्रम केले जातात. ग्रंथांना पुरस्कारही दिले जातात. तसंच साहित्यातील योगदानासाठी मालतीबाई दांडेकर पुरस्कार, काव्ययोगिनी पुरस्कारही दिले जातात. आत्तापर्यंतच्या संस्थेच्या कामावर विश्वास ठेवून अनेक साहित्यिकांच्या कुटुंबियांनी संस्थेला भरघोस देणगी दिली आणि त्याद्वारे विविध उपक्रम करण्यासाठी सूचनाही केल्या. संस्थेचा सर्वात अभिमानास्पद विभाग आहे तो म्हणजे संशोधन विभाग.
संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त डॉक्टर मंदा खाणगे यांच्या प्रेरणेने हा विभाग 1997 साली सुरू केला. डॉक्टर लीला दीक्षित, मंजिरी तामणकर, डॉक्टर निलिमा गुंडी, डॉक्टर कल्याणी दिवेकर, डॉक्टर ज्योत्स्ना आपळे अशा अनेकांच्या सहकार्याने या विभागाने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केले. स्त्री साहित्याचा मागोवा 1850 ते 2000 हा त्रिखंडात्मक प्रकल्प, तसंच भारतीय भाषांमधील स्त्री साहित्याचा मागोवा 2 खंड असे संशोधनात्मक प्रकल्प संस्थेने पूर्ण केले. यात 20 भाषांमधील स्त्रियांच्या साहित्याचा मागोवा घेण्यात आला आहे. यामुळे काळाच्या पडद्याआड गेलेल्या स्त्रियांच्या साहित्य प्रकाशात आलं. यामुळे स्त्रियांच्या साहित्याचं स्वरूप स्पष्ट झालं, तसंच स्त्रीच्या स्थितीगतीचाही अंदाज करता आला. सिंधी, उर्दू, पंजाबी लेखिकांच्या साहित्यातून आपल्याला वेगवेगळ्या अनुभवांचं दर्शन घडतं. उदाहरणार्थ, फाळणीमुळे करावं लागलेलं स्थलांतर, जन्मभूमीपासून तुटल्याचं दुःख हेही आपल्याला जाणून घेता येतं. आता समाजसुधारकांचे स्त्री विकासातील योगदान हा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या संशोधन प्रकल्पाला अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळाले, तसेच विद्यापीठातून त्याची संदर्भ ग्रंथ म्हणूनही मान्यता मिळाली. तौलनिक अभ्यासासाठीही हे ग्रंथ उपयुक्त ठरणार आहेत. याखेरीज पद्माक्षरे, साहित्ययात्री, प्रातिनिधिक कथा आणि कविता संग्रह असे ग्रंथही या विभागातर्फे प्रकाशित करण्यात आले. हे सर्व काम उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी आधाराचे भक्कम हात आणि चांगले कार्यकर्ते मिळाले तर संस्थेचा विकास चांगल्या प्रकारे करता येतो. मंडळाला अशा झोकून देणाऱ्या, काम करणाऱ्या कार्यकर्त्या लाभल्या आहेत. कार्यवाह शलाका माटे, सहकार्यवाह यामिनी रानडे, वैशाली मोहिते या सदैव मदतीला तत्पर असतात. कोषाध्यक्ष चंचल काळे आणि कविता मेंदळे याही आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडतात. कार्यकारिणी सदस्या अंजली कुलकर्णी, कीर्ती मुळीक, लीना दामले, रंजना फडणीस, आरती देवगावकर त्यांचं काम चोख बजावतात. स्वीकृत सदस्य पल्लवी पाठक, स्वाती यादव याही विविध प्रकारे सहकार्य करतात. कोरोनामुळे जूनपासून मंडळाचे सर्वच कार्यक्रम ऑनलाईन होतात. हे तंत्र सर्वांनाच नवीन होते, पण मंडळातल्या पुढच्या पिढीनं हे सर्व तंत्र शिकून आत्मसात केलं आणि या कार्यक्रमाचे संयोजनही त्याच करतात. यासाठी चंचल काळे, स्वाती यादव, आरती देवगावकर, लीना दामले, वैशाली मोहिते यांचं विशेष कौतुक करायला हवं. आम्ही या संमेलनात नेहमीप्रमाणेच ज्ञान आणि मनोरंजन यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला ते आवडेल अशी खात्री आहे. धन्यवाद. यानंतर 2019चे साहित्यातील योगदानाचे पुरस्कार आणि ग्रंथ पुरस्कार यांची घोषणा लीना दामले यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार, मी लीना दामले. साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे दरवर्षी डिसेंबर महिन्यातील संमेलनात विविध ग्रंथ पुरस्कार आणि स्पर्धा पुरस्कार दिले जातात. यावर्षी कोविडमुळे स्पर्धा घेता आल्या नाहीत, त्यामुळे यावर्षी फक्त ग्रंथ पुरस्कार देण्यात आले आहेत. ते मी आता जाहीर करते. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा दांडेकर कुटुंबीय पुरस्कृत कैलासवासी मालतीबाई दांडेकर पुरस्कार बालसाहित्यातील योगदानाबद्दल शोभा भागवत यांना जाहीर झाला आहे. प्रबंध एकादशी समिती पुरस्कृत डॉक्टर हेवी इनामदार हा संशोधनपर समीक्षा ग्रंथास देण्यात येणारा पुरस्कार यावेळी डॉक्टर प्रिया निघोजकर यांच्या 83 सरदेशमुख एका आत्मनिष्ठ लेखकाची बखर या पुस्तकास नोव्हेंबर महिन्यात दिला गेला. कैलासवासी योगिनी जोगळेकर स्मरणार्थ काव्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा काव्ययोगिनी हा पुरस्कार डॉक्टर रेशा अकोटकर यांना जाहीर झाला आहे. कैलासवासी सुधा जोशी जीए पुरस्कार हा आत्मचरित्र या साहित्य प्रकारासाठी दिला जाणारा पुरस्कार सरिता आव्हाड यांना त्यांच्या हमरस्ता नाकारताना या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. गिरिजा कीर पुरस्कृत कैलासवासी इंदिरा कीर आणि कैलासवासी इंदिरा देसाई
हा ललित लेख संग्रहास देण्यात येणारा पुरस्कार मुसाफिरी आवडलेल्या देशांची या सुवर्णा मयेकर यांच्या ललित लेख संग्रहास जाहीर झाला आहे. बालकथा संग्रहासाठी दिला जाणारा कैलासवासी इंदिरा गोविंद कुलकर्णी पुरस्कार स्वाती राजे यांच्या शोध या कथासंग्रहास जाहीर झाला आहे. आश्लेषा महाजन आणि स्वाती दाढे पुरस्कृत कैलासवासी सुखदा नागेश ऋषी हा कविता संग्रहासाठी दिला जाणारा पुरस्कार अधांतरीचे प्रश्न या अर्चना शिंदे डावखर यांच्या कविता संग्रहास जाहीर झाला आहे. या सर्व पुरस्कारांसाठी परीक्षक म्हणून डॉक्टर निलिमा गुंडी, डॉक्टर मंदा खांडगे, डॉक्टर उज्ज्वला गोखले, अंजली कुलकर्णी, रंजना वांबुरकर आणि सुजाता शेणई यांनी काम पाहिले. आता यानंतर यामिनी रानडे आजच्या आपल्या अध्यक्षा डॉक्टर माया पंडित यांचा परिचय करून देतील. तेव्हा आता पुढली सूत्रे मी यामिनी रानडे यांच्याकडे सोपवते. धन्यवाद. नमस्कार, मी यामिनी रानडे. आजच्या संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ लेखिका माया पंडित यांचा आता परिचय करून देते. माया पंडित हैदराबाद येथील इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस या युनिव्हर्सिटीतून प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्या MA इंग्लिश, MA अप्लाइड लिंग्विस्टिक्स रीडिंग, MPhil CIFL असून त्यांनी शिवाजी विद्यापीठातून PhD केली आहे. त्यांनी स्त्रीवादी सिद्धांतन, भाषांतर विज्ञान व इंग्रजी भाषा या विषयात 40 वर्षे अध्यापन केले आहे. स्कूल ऑफ डिस्टन्स लर्निंग EFL युनिव्हर्सिटी डीन आणि EFL युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू ही पदे भूषवली आहेत. त्यांना विविध प्रकारचा प्रशासकीय अनुभव आहे. त्या शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजीच्या विभाग प्रमुख, सिनेट सदस्य व व्यवस्थापन मंडळ सदस्य होत्या. विविध विद्यापीठांच्या इंग्रजी साहित्य व नाट्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. मानव संसाधन मिनिस्ट्री व EFL युनिव्हर्सिटी यांच्या डिस्ट्रिक्ट सेंटर स्कीम या योजनेच्या अखिल भारतीय समन्वयक होत्या. त्यांना इंग्लंड, इटली या देशांच्या फेलोशिप मिळाल्या आहेत. त्यांचे प्रकाशित झालेले साहित्य असे आहे: 200 पेक्षा अधिक संशोधन लेख आहेत. त्यांनी 16 पुस्तकांची भाषांतरे केली असून त्यात महात्मा फुले यांचं गुलामगिरी, बेबी कांबळे यांचं जीर्ण अमुचं आणि उर्मिला पवारांच्या आयदांचा समावेश आहे. दारियो फो यांच्या 2 इंग्रजी नाटकांचा मराठी अनुवाद आणि काही मराठी नाटकांचे इंग्रजी अनुवाद त्यांनी केले आहेत. त्यांची स्वतंत्र पुस्तके खालीलप्रमाणे: तलखली हा काव्यसंग्रह, गोपाळ गणेश आगरकर इंग्रजी आणि अपरोक्ष हा कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांनी मराठी दलित लेखकांवरील व्हॉइसेस फ्रॉम दी मार्जिन्स या साहित्य अकादमीतर्फे निर्मित माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना अभिनयासाठी अनेक पारितोषिके मिळाली आहेत. स्त्रीमुक्ती चळवळ आणि जाणीव जागृती क्षेत्रात कार्य करताना लेखन, पथनाट्य, गीतलेखन असे विविध प्रकारचे योगदान दिले आहे. विविध देशांमध्ये सेमिनार आणि कॉन्फरन्समध्ये त्या सहभागी झाल्या आहेत. आज अशा व्यासंगी व्यक्ती आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभल्या आहेत. मी त्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्याची विनंती करते. धन्यवाद. सर्वात प्रथम मला या साहित्य संमेलनाची अध्यक्ष म्हणून निमंत्रित केल्याबद्दल साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या सगळ्या मैत्रिणींचे मी मनापासून आभार मानते. खरं म्हणजे मला जाणीव आहे माझ्या लहानपणाची की ह्या संमेलनाच्या अध्यक्षपद शोभवण्या इतकी पात्रता माझ्या अंगी नाही. हे मी अतिशय प्रामाणिकपणाने बोलते आहे. माझ्यापेक्षा कितीतरी जास्त अधिकारी व्यक्ती साहित्य क्षेत्रामध्ये काम करतात, लिहितात, समीक्षा करतात.
सांस्कृतिक व्यवहार तपासून पाहतात. पण मला साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी इथे बोलवलं, याबद्दल मी त्यांची खरोखरच मनापासून आभारी आहे. त्यानिमित्ताने साहित्य, संस्कृती, स्त्रिया आणि एकूणच आपला साहित्य व्यवहार याच्याबद्दल काही मुद्द्यांची माझ्या मनामध्ये जी सातत्याने जो खल चालू असतो त्याबद्दल तुमच्याशी बोलावं असं मला वाटतं. म्हणून हे आमंत्रण स्वीकारण्याचा प्रपंच मी केला. लेखन कामाठी ही काही एखाद्या हस्तिदंती मनोऱ्यावर बसून घडत नाही. ती अस्तित्वात येते कारण आपल्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक इत्यादी भवतालामध्ये ज्या प्रकारच्या प्रक्रिया सातत्याने चालू असतात त्यातून आपण सतत घडत असतो. म्हणजे असं की आपले व्यक्तिगत अनुभव, सामाजिक अनुभव, सांस्कृतिक अनुभव, आपल्याला घडवणारे जे संस्कार शाळेतून, महाविद्यालयातून, समाजातल्या इतर संस्थांमधून, घरातून आपल्याला जे मिळतात त्या साऱ्यांमधून आपल्या मनामध्ये काही प्रश्न सातत्याने उभे राहत असतात. संहिता लेखिकेच्या मनामध्ये आकाराला यायला या प्रश्नांपासूनच सुरुवात होते. म्हणजे उदाहरणार्थ, आपण नेमकं जे जीवन जगतो ते कसं आहे? ते तसं आहे का? ते का तसं आहे? ते कोणी तसं घडवलं? आणि ते कसं असायला हवं? आत्ता जे आहे ते जर चांगलं नसेल तर ते अधिक सुंदर कसं होऊ शकतं? आपल्या जगण्याचा अर्थ नेमका काय आहे? या साऱ्या संस्कृतीच्या पसाऱ्यामध्ये आपण नेमके कुठे बसतो? एवं त्वयी नान्यथेतोस्ती, असंच तुला जगलं पाहिजे, हे व्यवस्थेचं म्हणणं जर मला मान्य नसेल तर काय होतं? माझ्या जगण्याला काही इतर पर्याय असू शकतात की नाही? ते कसे मिळतील? या आणि इतर अशाच प्रकारच्या अनेक प्रश्नांना मुखरित करणारी अनेक सर्जक कृतींमधली, कला व्यवहारांमधली एक सर्जक कृती म्हणजे साहित्य. माणूस आपलं मन घेऊन जगत असतो. मन नसलेला माणूस सापडणार नाही. पण मन आणि जाणीव ही अनुभवांच्या प्रगटीकरणामधली एक महत्त्वाची बाब आहे. गुंतागुंतीच्या शारीर आणि मानसिक प्रेरणांमधून तयार होणाऱ्या जाणीवेच्या आणि नेणिवेच्या द्वंद्वामधून आपलं मन सातत्याने घडत असतं. कधी सहज घडतं, कधी बिघडतं, कधी दडून बसतं. पण जे सर्वमान्य, समाजमान्य तेच करायचं असा व्यवस्थांचा सामाजिक आणि व्यक्तिगत पातळ्यांवरती एक सतत दडपण धुशा मनावरती असताना मन मात्र मुळातूनच एक दुभंग असलेलं अशी चीज आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शरीराच्या अनेक वृत्ती, प्रवृत्ती, मूलभूत ड्राईव्ह, प्रेरणा आणि बऱ्या वाईट संस्कारांचे शिक्के मारलेले अनुभव यातून मनाच्या अंतरंगामध्ये जी विलक्षण खळबळ माजते तिचं प्रत्यंतर आपल्याला आपल्या विविध भाषिक, शारीरिक, वाचिक, लिखाणात्मक अशा अभिव्यक्तींमधून येत असतं. साहित्यात प्रगट होणारा अनुभव म्हणूनच जाणीव आणि नेणिवेच्या, अनुभवांच्या आणि भाषेच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरून प्रतिरूपित होत असतो. शिवाय असं की कोणत्याही काळात आणि प्रदेशात, समाजात आणि संस्कृतीत लिहिणारी व्यक्ती ही स्थळकाळाच्या एका विवक्षित अक्षावरती उभी असते. त्यात इतिहास आला, भूगोल आला, तत्त्वज्ञान आलं, राजकीय आर्थिक व्यवस्था आल्या आणि त्यांनी जन्माला घातलेल्या कलांसहित अन्य व्यवस्था देखील आल्या. या कोलाहलात आपण नेमके कोण आहोत याची जाणीव देणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंगभाव. किंबहुना लिंगभाव ही बाब ह्या साऱ्याच प्रकारामध्ये, देवाणघेवाणीमध्ये, व्यवहारांमध्ये अतिशय महत्त्वाची ठरते, विचारसरणीमध्ये अतिशय कळीची ठरते. काय लिहावं, काय खावं, काय प्यावं, काय बोलावं, कसं हसावं, कसं रडावं, या साऱ्यांबद्दल एक लिंगसंबद्ध धारणा, त्यांचं जाळं, व्यवहार, संकेत आणि मूल्य यातून व्यक्ती पुरुष, स्त्री किंवा तृतीयपंथी म्हणून घडत असते. आपण स्त्री असण्याचा अन्वयार्थ नेमका काय लावायचा?
हा प्रश्न उद्भवतो तेव्हा उत्तरं त्यांना समाज आपल्या ठाशीव पद्धतीनेच देत असतो. त्याला कदाचित संस्कार असंही म्हणता येईल. पण जेव्हा व्यक्ती त्यातल्या मूल्यांच्या सीमारेषांना नकार देते, अस्तित्वाचे संस्कृतीने देऊ केलेले नकाशे जेव्हा तिला अतिशय फ्रस्ट्रेट करतात आणि त्यावेळेला मग बंडाचा झेंडा उभारला जातो. अभिव्यक्तीच्या ज्या वाटा या वेगळ्या व्यवहारातून उपलब्ध होतात, उत्तरांचे जे नवे वेगवेगळे ढाचे मिळतात ते अर्थातच विभिन्न असतात, व्यक्ती तितक्या प्रकृती. आपण उदाहरणार्थ अमुक एका लिंगाचे असल्याची जाणीव वा नसल्याचीही जाणीव आपल्याला ज्या पद्धतीने वास्तवात सातत्याने घडवत जाते, ती प्रक्रिया मनाचे डोळे जाणीव नेणिवे सकट उघडे झाल्यानंतरच खरं तर आपल्याला खऱ्या अर्थाने दिसायला लागते. मराठी सर्जनशील साहित्याचा विचार त्याच्या भूत, इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांच्या संदर्भात लिंगभावाच्या परिप्रेक्ष्यामधून करायचा असेल तर मग काही प्रश्न विचारणं फार महत्त्वाचं ठरतं. मराठी लेखिकांच्या संहिता आणि त्याचबरोबर मराठीसोबतच्या इतर भाषांमधल्या, म्हणजे इंग्रजी ही भाषा माझ्या अभ्यासाची भाषा असल्यामुळे साहित्य मी त्याचाही संदर्भ बऱ्याच ठिकाणी घेणार आहे. पण तमिळ आहे, तेलुगू आहे, बंगाली आहे, हिंदी आहे, या विविध भाषांमधून गुजराती आहे. मला स्वतःला या भाषा येत नाहीत, पण आपल्याला माहिती असतं, अनुवादातून माहिती असतं किंवा अनेक प्रकारे आपण वाचत असतो. या सगळ्या लेखिका सभोवतालाकडे कसं पाहतात, काय अधोरेखित करतात, कशाची प्रतिरूपं बांधत जातात, इतर घटकांशी समाजातल्या त्यांचं काय नातं असतं, साहित्याच्या अनेक प्रकारांशी, अनेक संस्कृतींशी आणि परंपरांशी त्यांचं काय नातं असतं, संस्थात्मक व्यवहारांमध्ये स्वामित्व गाजवू पाहणाऱ्या विविध सत्ता संबंधांच्याकडे या लेखिका कसं पाहतात, कोणत्या सत्ता संबंधांना आणि व्यवस्थांना त्या आपल्या सर्जनशील चिकित्सेच्या, कारण साहित्य ही शेवटी चिकित्साच आहे, एक प्रकारची समाजाची सांस्कृतिक चिकित्सा म्हणा, त्या चिकित्सेच्या कोणत्या स्थानी म्हणजे अग्रभागी ठेवतात, पिछाडीला ठेवतात, त्याची मांडणी त्या कशा करतात, त्यांच्या राजकीय, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ चौकटी कोणत्या असतात, नेमके कोणते प्रश्न दखलपात्र ठरवावेत असं त्यांना वाटतं, त्यांचा दृष्टिकोन इतरांच्या तुलनेमध्ये अधिक मूलभूत असतो का, बाई माणसाची कोणती मूल्य, वर्गीकरण, अनुभव, परंपरा यांना त्या प्राथमिकत्व देतात, एखाद्या संहितेचे वास्तवातील सत्ता संबंधांविषयीचे दिग्दर्शन नेमके कसे आहे, तिची राजकीयता नेमकी कशात आहे, स्त्री आणि पुरुष ही घटिते घडवण्याची प्रक्रिया संहितेतून कशी घडते, घर संसार, मुलं बाळ हेच स्त्रीच्या आयुष्याचं श्रेय प्रेय सगळं आहे, अशा प्रतिमा, अशी मूल्य आणि असे व्यवहार ती कला जाणीवेमधून कशा प्रकारे मुखरित करते किंवा त्या विरुद्ध बंडखोरी करते. या साऱ्यासाठी आपल्याला आपला इतिहास तपासून पाहायला हवा. आपल्या सभोवतालच्या ज्यांना मी मावश्या म्हणते, भाषिक मावश्या, त्या इतर भाषांकडेही बघायला हवं. भविष्याच्या आकलनावर स्त्रियांच्या सामाजिक, साहित्यिक आणि कल्पित पूर्वसंचितांच्या, लिखाणाच्या पूर्वसंचितांच्या कोणत्या सावल्या पडतात, त्याचा अन्वयार्थ कसा लावायचा, भविष्यासाठी त्याचा वेध कसा घ्यायचा, अभिव्यक्तीच्या कोणत्या दिशा आपल्या पुढे खुल्या होतात. मराठी आणि भारतीय स्त्रियांनी इतिहासाच्या आणि स्थलकालाच्या अनेक अक्षांवरती उभं राहून आपल्या सभोवतालच्या वास्तवातील जगण्याच्या रीतींना कसं पाहिलं, काय म्हटलं, आपल्या प्रतिक्रिया कशा नोंदवल्या, कशाची त्यांनी झगडा घेतला, झटं घेतलं, याची उत्तरं आपल्याला शोधावी लागतात. त्यासाठी थोडासा इतिहासाचा धांडोळा घेऊया. आपल्याला माहिती आहे की स्त्रिया प्रथम मुखरित झाल्या त्या लोकसाहित्याच्या सकस परंपरेमधून आणि लिहित्या झाल्या त्या 19व्या शतकाच्या सांस्कृतिक आणि राजकीय घटकांपासून. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, असं सांगणारी जनाबाई. देहाचा विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहाचा विटाळ देहीच जन्मला,
सोवळा तो झाला कवणधर्म, विटाळापासून उत्पत्तीचे स्थान, कोण देह निर्माण केला जगी, असे व्यवस्थेला खडसावून विचारणारी सोयराबाई या मौखिक परंपरे खूप आहेत, पण उदाहरणार्थ या मौखिक परंपरेतल्या काही बंडखोर स्त्रिया आहेत. 19व्या शतकामध्ये जेव्हा लिखित परंपरेची सुरुवात झाली त्यावेळेला पालखीचा गोंडासारखी कादंबरी लिहिणारी काशीबाई कानिटकर यांची आठवण आपल्याला ठेवावी लागते. एकीकडे ब्रिटिश राज्यसत्तेनी उगारलेलं जुलमाचं हत्यार आणि दुसरीकडे पेशवाईतला अंधाधुंद कारभार, ज्याच्यामध्ये स्त्रियांना अतोनात हालपेष्टा सोसाव्या लागल्या. दासी बटकींचे बाजार भरत असत. पेशवाईबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील, पण कारभार अंधाधुंद होता आणि स्त्रियांवरती त्याचे विपरीत परिणाम झाले याचं भान असणाऱ्या काशीबाईंनी आपल्या कादंबरीमध्ये सक्षम स्त्रियांचं राज्य साधीसुधी गोष्ट नाही, सक्षम स्त्रिया राज्याच्या केंद्रस्थानी राज्यकारभाराच्या सत्तेच्या स्थानी आल्या तर ते किती समर्थ पर्याय देऊ शकतात याचं अतिशय उत्तम चित्रण हे पालखीचा गोंडामध्ये केलं. ख्रिस्ती धर्म स्वीकारून, त्याच काळात लिहिणाऱ्या ख्रिस्ती धर्म स्वीकारून स्त्रियांवरचे जाचक अन्याय, रूढी, रीती रिवाज झुगारणाऱ्या विद्वान पंडिता रमाबाई, हिंदू स्त्रियांची अवनीती या नावाचा त्यांचा ग्रंथ फार प्रसिद्ध आहे. तर घरातल्याच पुरुषाने बलात्कार केलेल्या एका स्त्रीला गर्भ राहिला आणि मग तिने गर्भपात करण्याचा, भ्रूणहत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर गुजरात जवळच्या एका गावामध्ये तिला एका पोलिसांनी पाळत ठेवून पकडलं आणि कोर्टाने तिला सजा सुनावली. यातल्या उघड अन्यायाने संतापून उठणाऱ्या, प्रक्षुब्ध झालेल्या ताराबाई शिंदेंनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलं. सगळ्या पितृसत्ताकतेची व्यवस्थांची झाडाझडती त्यांनी त्यात घेतली. त्याच वेळेला इंग्रजी भाषेच्या, म्हणजे स्त्रियांच्यावर होणाऱ्या अन्यायाची, शिक्षणाच्या अभावाची इतकंच नव्हे तर इंग्रजी भाषेच्या उपयुक्ततेची देखील समर्पक नोंद घेत कविता आणि अन्य लेखन आणि समाजकार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले, सनातनी ब्राह्मणांच्या हिंदू धार्मिक रूढी आणि परंपरा नाकारत ख्रिस्ती झालेल्या आणि नवे आत्मभान आलेल्या लक्ष्मीबाई टिळक या 19व्या आणि 20व्या शतकांना जोडणारा एक दुवा आहे असं मला वाटतं. या साऱ्याच बायकांनी, लेखिकांनी अतिशय सक्षमपणाने विचार आणि व्यवहार या दोन्ही पातळ्यांवरती स्त्रियांच्या आणि इतर जणांच्या, नुसत्या स्त्रियांच्या गुलामीबद्दल त्या बोलत नाही, त्या इतरांच्या गुलामीबद्दल देखील बोलतात. देशाच्या गुलामीबद्दल बोलतात, जातीच्या गुलामीबद्दल बोलतात, धर्मांच्या गुलामीबद्दल बोलतात. त्या गुलामगिरीचे विविध साचे त्यांच्या लेखनातून आणि जीवनातल्या प्रत्यक्ष व्यवहारातून देखील त्यांनी नाकारले. ही आपली परंपरा आहे. उच्चवर्णीय ब्राह्मण हिंदू कुटुंबातलं बायकांचं स्थान, विविध नात्यागोत्यातले जातींमधले तऱ्हेतऱ्हेचे सत्ता संबंध, तणाव, दडपणूक, सनातनी हिंदू आणि मिशनरी लोकांच्या देखील धर्मव्यवहाराची सडेतोड चिकित्सा, वसाहतवादी सांस्कृतिक राजकारणाची परखड टीका, हे सारे विशेष त्यांच्या लेखनात दिसतात. या सगळ्या स्त्रिया कशाबद्दल बंडखोरी करत होत्या माहीत आहे? पंचतंत्रामध्ये एक श्लोक आहे. राजांनी आपल्या उनाड राजपुत्रांना शहाणं करण्यासाठी, त्यांची समज वाढवण्यासाठी, त्यांना शिक्षण देण्यासाठी एक राजगुरू नेमले आणि त्या राजगुरूंनी राजानं स्त्रियांबद्दलची कोणती जाणीव बाळगावी याच्याबद्दलचा एक श्लोक त्यांना सांगितला. आणि तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण ह्या श्लोकामध्ये असलेल्या विचारांचा पगडा आज देखील आपल्या मानसिकतेवरती अतिशय दृढ आहे. या माझ्या मताशी तुम्ही सहमत व्हाल. हा श्लोक असा आहे: आवर्त संशयानां अविनय भुवनम पत्तनम साहसानां दोषाणां सन्निधानम कपटमयतरम अंतरम
क्षेत्रम प्रत्ययानाम स्वर्गद्वारस्य विघ्नं नरकपुरमुखं सर्वमायाकरंडम स्त्रियंत्रम केन सृष्टम विषमम अमृतमयम प्राणीनाम मोहपाशा. म्हणजे काय, तर स्त्रिया म्हणजे संशय घेण्याचं अवर्त आहे, वादळ आहे. रूडनेस, अभिनय, भांडखोरपणा, उद्धटपणा यांचं त्या केंद्रच आहेत. अतिसाहसी असतात, गरज नसताना साहसीपणा करतात. दोषांचं सन्निधान आहेत, खजिना आहेत. त्यांच्या अंतरामध्ये कपट भरलेलं असतं. त्या अर्थातच स्वर्गद्वाराचं विघ्न असतात. त्या नरकपुरीला पोचवणाऱ्या दरीचं मुख आहेत. अशा स्त्रिया ह्या विषयी आहेत आणि अमृतही आहेत. अमृत का, तर त्या पुरुषांच्या सुखोपभोगांना उपयोगी पडतात. आणि विष का, तर त्या अवघडच नरकपुरमुख आहेत वगैरे वगैरे वगैरे, मी जे आधी सांगितलं ते. आता ह्या विचारसरणीचा पगडा 19व्या शतकामध्ये, 20व्या शतकाच्या सुरुवातीला जबरदस्त मोठा असताना सुद्धा या स्त्रियांनी हे नाकारत स्त्री ही एक विवेकी, विचारशील, सद्गुणी, आपल्या जवळ व्यवस्थेत बदल घडवून आणण्याच्या विविध क्षमता बाळगून असणारी अशी स्त्री आहे, हे आत्मभान या स्त्रियांनी व्यक्त केलं. मराठीबरोबर इंग्रजीचा विचार केला तरी देखील अशाच प्रकारची बंडखोरी दिसून येते. म्हणजे इंग्रजीतली पहिली कादंबरी ही कमला द स्टोरी ऑफ अ हिंदू चाइल्ड ही 1894 साली लिहिली गेली. ही कशावरती होती माहिती आहे? 19व्या शतकामध्ये रुक्माबाई नावाच्या एका बाईनं आपल्या अशिक्षित, निरक्षर, अडाणी आणि व्यसनी नवऱ्याला नाकारलं आणि घटस्फोट मागितला. मी नांदणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि घटस्फोट मागितला. या गुन्ह्याबद्दल त्यांना सरकारने सजा देखील फरमावली होती. पण अर्थातच त्यांच्या मागे त्या काळातल्या सुधारकांची फौज उभी राहिली आणि मग सरकारला विचार करणं भाग पडलं. या रुक्माबाई नंतर मोठ्या होऊन डॉक्टर झाल्या. त्यांनी समाजाची अनेक प्रकारे सेवा केली. फार मोठी स्त्री होऊन गेली. या स्त्रीच्या जीवनावरती इंग्रजीमधली स्त्रियांनी लिहिलेली पहिली कादंबरी ही कृपाबाई सत्यनाथन यांची आहे. त्याच वेळेला शेवंताबाई निकंबे या रतनबाई अ स्केच ऑफ अ बॉम्बे हायकास्ट हिंदू यंग वाईफ अशा नावाची एक कादंबरी लिहिली. त्यातही एका हिंदू स्त्रीला किती शिक्षणासाठी छळ सोसावा लागला याच्याबद्दलची अतिशय छान मांडणी आहे. याच्यानंतर रुकाया हुसेन, त्यांचं पुस्तक आपण कदाचित सुलतानाज ड्रीम नावाचं पुस्तक आहे. किती अद्भुत पद्धतीने स्त्रिया विज्ञान आणि इतर गोष्टी आचरणात आणू शकतात याचं चित्रण करणारं हे पुस्तक आहे. इक्बाल उन्निसा पर्दा आणि पॉलिगॅमी याच्यावरती लिहिणारी, किंवा पहिली वकील भारतातली कॉर्नेलिया सोराबजी, लव्ह अँड लाईफ बिहाइंड द पर्दा, अशी पुस्तकं या साऱ्या हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही प्रकारच्या स्त्रियांनी, इस्मत चुगताईला विसरून कसं चालेल, इस्मत चुगताई सारख्या स्त्रियांनी उर्दूमध्ये लिहित होत्या इस्मत चुगताई, पण त्यांनी आपण सादत हुसेन मंटो सारख्या लेखकाच्या कुठेही पाठीमागे रेसभर सुद्धा नाही हे दाखवून दिलं. स्त्रियांबद्दलच्या जाचक रूढी, धर्मरूढी, पितृसत्ताकता, साम्राज्यवाद आणि त्या अभिसरणातून बदलणाऱ्या सामाजिक व्यवस्थांचं एक अतिशय प्रखर आणि तीक्ष्ण भान, हा त्यांच्या स्त्री साहित्याचा, संहितांचा पाया आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पहिला झेंडा ह्याच लेखिकांनी फडकवला, कारण त्यांना त्यांच्या काळामध्ये प्रचंड विरोध झाला. पण तरी देखील ही आपली नवतेची परंपरा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि उर्दू, बंगाली, हिंदी या आणि इतर अनेक भाषांमधून अशा प्रकारच्या लेखिका जन्माला आल्या. त्यांनी नवभारतीय साहित्याचा पाया घातला असं म्हटलं पाहिजे. त्यानंतरच्या काळातही अनेक लेखिकांनी कौटुंबिकतेच्या आणि बदलत्या सामाजिक नीतिमत्तेच्या अमानुष दडपणाखाली चेपल्या गेलेल्या स्त्रियांचा, जाती जमातींचा आवाज आपल्या साहित्यातून अग्रभागी आणला. विभावरी शिरूरकर, गीता साने, इंदिराबाई सहस्रबुद्धे यांच्यासारख्या बंडखोर लेखिकांना विसरून आपल्याला चालायचं नाही. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय लेखिका
आणि इंग्रजीतल्या लेखिका देखील बाहेरच्या विश्वापेक्षा, ज्याला डोमेस्टिक स्पेस म्हणजे घरगुती घराची कुटुंबाची खाजगी जागा म्हणतात, त्या अवकाशातल्या त्यांच्या घुसमटीबद्दल अधिक लिहितात. कधी वास्तवतेने लिहितात, कधी स्वप्नरंजनात्मक लिहितात, पण त्या लिहितात ते त्या छोट्या जागेतल्या एका साचे बंदिस्त अस्तित्वाबद्दल, गुदमरलेपणाबद्दल, एकटेपणाबद्दल. घराची बंदिस्त जागा ही ह्या स्त्रियांच्यासाठी नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्राची प्रतिमा आणि प्रतिरूप आहे. आपल्याला स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊन देखील आता पुढे काही करता येत नाही, जागा नाही, घरात परत पाठवलं जाते असं ह्या स्त्रियांना सातत्याने वाटत असे. एकीकडे स्त्रियांबद्दलच्या सामाजिक सुधारणांचा इतिहास हा त्यांच्या मानसिकतेचा भाग आहे, तर दुसरीकडे सभोवतालच्या जगातल्या सगळ्या हिंसाचारी वास्तवाची, कौटुंबिक अत्याचार, बलात्कार, सामाजिक गुन्ह्यातली वाढ, पोलीस कस्टडीतले बलात्कार, समान अधिकार मिळवून देण्यासाठी धर्मांधतावाद्यांकडून झालेला विरोध, या वास्तवाची तीव्र जाणीव या स्त्रियांना आहे. वसुंधरा पटवर्धन, विजयाराज अध्यक्ष, स्नेहलता दसनूरकर, लीला श्रीवास्तव अशी काही महत्त्वपूर्ण नावं या लेखनाच्या परंपरेत घेतली पाहिजे. कमल देसाई ह्या तर लैंगिकतेच्या निषिद्ध मानल्या गेलेल्या रूपांचं विलक्षण प्रभावी चित्रण करतात. प्रभंजक असंच त्यांचं वर्णन केलं पाहिजे. आशय आणि निवेदन तंत्र या दोन्ही दिशांनी अभिव्यक्तीचं एक नवं आसमान कमल देसाईंनी मराठीमध्ये आणलं. त्यांच्या व्यक्तिरेखा, आशयसूत्र अत्यंत अतर्क्य आणि अपरिचित अवकाशात जरी आकार घेत असल्या तरी वास्तवाशी असलेलं त्यांचं कणखर नातं आपल्याला नाकारता येत नाही. समाजातल्या प्रस्थापित नैतिक मूल्यांचं, व्यवहारांचं, विविध व्यवस्थांमधून स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या हिंसाचारांचं, दुटप्पी मूल्यांचं पितळ त्या उघडं पाडतात. निर्मला देशपांडे, आशा बगे, गौरी देशपांडे, तारा वनारसे, रोहिणी कुलकर्णी, सानिया ह्या लेखिका, अंबिका सरकार, इंग्रजीमध्ये नयनतारा सहगल, जाई निमकर, शांता गोखले, गीता हरिहरन या लेखिकांनी अशा घुसमटी भोवती आपली आशयसूत्र विणलेली आहेत असं दिसून येतं. अंधश्रद्धा, उपासमार, अज्ञान हे आपल्या जीवनाचे एक वास्तव आहे. आणि ह्या आतापर्यंत आपण चर्चा केलेल्या परंपरेला एक छेद देणारं, त्या परंपरेला अधिक विकसित करणारं असं म्हणूया, असं आसमान खुलं केलं ते दलित आणि आदिवासी स्त्रियांच्या लेखनानं. भारतातल्या जात वास्तवाची अत्यंत परखड चिकित्सा करणारं हे लेखन जसं मराठीत झालं तसं बंगाली, तेलुगू, इंग्लिश, तमिळ या भाषातही झालं. नजूबाई गावित यांची तृष्णा ही कादंबरी जर तुम्ही पाहिली तर आदिवासी स्त्री आणि तिच्या भोवताला सहित तिच्या जीवनाची आणि एकूणच आदिवासी संस्कृतीची जी काही कुत्तरोड, ससे होलपट इथल्या संस्कृतीनं केलेली आहे, आणि त्याच्यामध्ये ब्रिटिश पूर्व काळ, ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ या सगळ्यातल्या सत्तावंतांनी ह्यांना किती होलपटून टाकलं आहे, त्यांचं आर्थिक, सामाजिक, लैंगिक सगळ्या प्रकारचं केवढं शोषण केलेलं आहे याच्यावरती घाती प्रहार करणारी ही कादंबरी मराठीला एका नव्या सर्जनशीलतेचं भान देते. आणि आता आपण स्वातंत्र्योत्तर काळाबद्दल बोलतो आहोत. गोदावरी परुळकरांचं जेव्हा माणूस जागा झाला हे आत्मनिवेदनपर लिखाण आपण वाचलं असेल. दोन लेखिका आदिवासी जीवनाचं अतिशय विताडून टाकणारं मनाला चित्रण करतात आणि ते अत्यंत भीषण असं चित्रण आहे. उपासमार, अंधश्रद्धा, दारिद्र्य, सरकारी आणि बिगर सरकारी शोषण यांचा अविरत सामना करणारं हे जग ह्या स्त्रियांनी उजागर केलं. आत्मचरित्र आणि कथनात्मक मांडणी ह्यांना नवे आयाम दिले साहित्यिक, सांस्कृतिक ते दलित आत्मचरित्रांनी. बेबी कांबळे, उर्मिला पवार, प्रज्ञा पवार यांचा उल्लेख या संदर्भात करायला हवा. दलित स्त्रियांच्या लैंगिक देहाची, सामाजिक देहाची, म्हणजे त्यांनी कसं असलं पाहिजे, त्यांचं अस्तित्व कोणत्या प्रकारच्या कृतिशीलतेनं, कोणत्या प्रकारच्या व्यवहारातनं अस्तित्वात येतं, प्रत्यक्षात येतं,
हे आपल्याला त्यांच्या कादंबऱ्यांमधून, त्यांच्या कथांमधून, आत्मचरित्रांमधून, नाटकांमधून अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतं. अरुंधती रॉय, किरण देसाई या इंग्रजीमध्ये लिहिणाऱ्या कादंबऱ्या, पण त्यांच्याही लेखनामध्ये लिंगभावाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणीघडणीच्या व्यापक आणि व्यामिश्र ताण्याबाण्यामध्ये स्त्री कशी घडते, त्याचा सीमांतावरच्या स्त्रियांकडून म्हणजे दलित स्त्रिया असतील किंवा नेपाळी स्त्रिया असतील त्यांच्या नजरेतून, बंडखोर नजरेतनं वेध घेतलेला दिसतो. गीता मेहता, रिव्हरसूत्र, किंवा दीना मेहता, मिला इन लव्ह, उषा केआर यांचं मंकी मॅन, आणि या सगळ्यांवरती ताण करणारी इंदिरा सिन्हा यांची इंग्रजीमधली ॲनिमल्स पीपल ही कादंबरी, याचा मला खास उल्लेख इथे केला पाहिजे, कारण हे अनुभव विश्व अजून तरी मराठी साहित्यामध्ये उजागर झालेलं नाही असं माझं मत आहे. म्हणजे उदाहरणार्थ ॲनिमल्स पीपल ही इंदिरा सिन्हांची कादंबरी भोपाळ दुर्घटनेमध्ये अनेक शारीरिक व्यंग घेऊन जन्माला आलेल्या एका बंडखोर मुलाची कथा आपल्याला सांगते. ती तुम्ही मुळातूनच वाचायला हवीत खरं तर. मराठीमध्ये मात्र ही दिशा अजून तरी आपल्याला अपरिचित आहे. मराठीमध्ये 2000 सालानंतर काही लक्षणीय लेखन झालेलं आहे. मेघना पेठे, नातीचरामी, कविता महाजनची ब्र, अंजली जोशींची विरंगी मी विमुक्त मी ही चरित्रात्मक कादंबरी, आत्मचरित्रात्मक नव्हे चरित्रात्मक कादंबरी, या साऱ्या अनुक्रमे विवाह, पितृसत्ताक विवाह पद्धती व्यवस्था, सेवाभावी म्हणवणाऱ्या संस्थांचं राजकारण आणि स्त्रीची स्वतःच्या शरीराबद्दलची, स्वभानाबद्दलची बदलती जाणीव, या साऱ्यांचा वेध घेतात. आता प्रश्न असा निर्माण होतो की इथून पुढे स्त्रियांच्या लेखनाची दिशा कशी असणार आहे, कोणती असणार आहे. एक बाब खरीच आहे की आज तरी मराठी स्त्रियांच्या लेखनामध्ये एक थोडासा साचेबंदिस्तपणा, काहीशी कुंठित अवस्था आलेली दिसते. त्यासाठी आशय आणि अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या शक्यतांचा मागोवा घ्यायला हवा. आणि हा मागोवा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आरामखुर्चीत बसून घेता येत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या समाजांची, वेगवेगळ्या स्त्रियांची दुःख, त्यांचं जीवन समजून घेणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट अशी की आपल्या भोवतालच्या जगात आज जे काही घडतं आहे त्याच्याबद्दल आपली नजर पुरेशी अन्वेषी आहे की नाही, ती कशी असायला हवी. त्यासाठी वास्तवाबद्दलची आपली संवेदनशीलता, आपले पूर्वग्रह दूषित असे सगळे नजरीय बाजूला ठेवून अधिक तीव्र करण्याची गरज आहे. धर्म, जात, वर्ग, नवसाम्राज्यवाद यांनी उद्दामपणाने खत पाणी घातलेल्या आणि त्यातून फोफावलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शोषक व्यवस्थांनी सीमांतापलीकडच्या माणसांच्या जगण्यात खूप वेगवेगळे पेच तयार केले. मग त्यात सीमांतावरती राहणारी दलित असतील, आदिवासी असतील, मुस्लिम असतील, झोपडपट्टींमध्ये स्थलांतर करून आलेल्या गरीब स्त्रिया असतील, किंवा भारतातून नोकरीच्या शोधार्थ बाहेर पडलेल्या, कामाच्या शोधार्थ जगण्यासाठी बाहेर पडलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रिया आणि त्यांची कुटुंब ह्यांचा अभ्यास असेल. हे सगळं आपल्याला माहिती आहे का? आपल्या अनुभव विश्वाचा ते भाग होतं का? त्यासाठी आपण या जीवनांमधले विविध पेच, ताडेबाणे नीट समजून घ्यायला पाहिजे. आपली स्वमग्नता, आपल्या परिचयाचं असणारं जग आणि आपली कौटुंबिक मानसिकता ह्यांनाच विशाल भूधर असं मानून त्यात कलाकुसर करत बसण्यापेक्षा उपेक्षितांचं जगणं आपण दृग्गोचर करायला हवं, त्याच्याशी बांधिलकी मानायला हवी, असं एक लेखक म्हणून मला वाटतं. ज्यांना समाजात सातत्याने दुय्यम मानलं गेलं आहे, उच्चवर्गीय स्तरावरील स्त्रियांच्या आत्मभानालाच प्रातिनिधिक मानून त्यांची नजर नाकारणं, या सीमांतावरच्या लोकांची, हे आपण करत आलो आहोत, खूप दिवस करत आलो. तर ते कुठेतरी थांबायला हवं. विशेषतः भोवतालचं जग अनेक परस्पर विरोधी विचारप्रणाली आणि व्यवहारांच्या ताण्याबाण्यांमधून कल्पनातीत रीतीनं बदलत चाललं आहे. त्यामुळे हे प्रश्न
जगण्याचे प्रश्न अधिक तीव्र होताना दिसत आहेत. पारंपरिक जीवनमूल्य नाकारणारी आधुनिकता एकीकडे आहे आणि तिला विविध मार्गांनी मागे ओढू पाहणारी विविध प्रकारच्या जुनाट विचारसरणी दुसरीकडे आहेत. त्या पेच तयार करतायत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या बाजूला एकीकडे आहेत, तर नव्या नव्या रूपांनी जुन्याच जातीय धर्माधिष्ठित अहंभावांनी आपल्यावरती गुलामगिरीचे साचे देखील थोपवले जात आहेत. निर्भया असो, हाथरसमध्ये झालेली केस असो, आणि ही मालिकाच आहे खरं म्हणजे, एखाद दुसरी केस नाही. अन्यायांची तीव्रता आणि दंडेली वाढताना दिसते. दुसरीकडे जग देखील लोकल आणि ग्लोबल अशा 2 अक्षात विभागलं जाते. कोरोनासारख्या पॅन्डेमिक संकटांनी ते एकसारखंही होतंय असं दिसतं. माझ्या दृष्टीनं या व्यतिरिक्त काही नव्या आव्हानांचं जग आपल्यासमोर उघडलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे इंटरनेट आणि सोशल मीडिया यांच्यामुळे उपलब्ध झालेल्या प्रचंड अशा अवकाशाला, त्याच्यामधल्या आदानप्रदानाच्या आणि संदेशवहनाच्या उपलब्धींना आपण कसं सामोरं जाणार. लेखक म्हणून लेखनाचे रूपबंध, आशयसूत्र, संकेत यांची पुढच्या काळामध्ये आपल्याला अर्थपूर्ण तोडमोड करावी लागणार आहे. आणि ती कशी करायची, त्याचे काही दंडक असणार आहेत का, की ते आपणच प्रस्थापित करायचे आहेत? मला असं वाटतं की याचा विचार आपण करायला हवा. एकाच वेळेला आपण अनेक मितींमध्ये जगायला लागलेलो आहोत आणि दुसरीकडे आपल्या वास्तवातले आधुनिकतेच्या अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या इथल्या व्यवस्थांनी विणलेल्या जाळ्यातून बाहेर कसं पडायचं हा देखील प्रश्न आपल्यासमोर आहे. म्हणजे एकाच वेळेला आपण 2 वेगवेगळ्या जगांमध्ये राहतो आहोत आणि ती दोन्ही जगं आपली कुत्तरोड करतायत हे आपल्याला कधीतरी लक्षात यायला पाहिजे. आणि ती अनुभूती इतरांशी आपल्याला जोडू शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भाषा आणि भाषांच्या संवेदनशीलतेला नव्याने घडवणं, भाषाच घडवत जाणं हे नवं आव्हान आपल्यासमोर उभं आहे. पूर्वीच्या खास स्त्रियांच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाषांमधली समृद्धी आपण विसरत चाललो. संत साहित्यामध्ये उपलब्ध असणारी भाषा, स्त्रियांनी वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी, उखाणे, गाणी, यातनं कथा, कविता, कहाण्या यातनं वापरलेली भाषा एकीकडे आहे, जे आपण विस्मृतीमध्ये ढकलत चाललेलो आहोत. तर दुसरीकडे वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या संदेशवहनाची शक्ती संपत चाललेल्या भाषांना, शब्दांना आपण नवचैतन्य कसं देणार आहोत हा आपल्यासमोरचा पेच आहे. मराठीच्या 59 बोली महाराष्ट्रात आहेत. आपल्याला किती माहिती आहे? त्यातलं काय लिखाण आपल्याला माहिती आहे? आपला परिचय आहे. या नव्या डिजिटल युगाला आपण कशा प्रकारची दिशा देऊ शकतो, हे सगळे प्रश्न आज आपल्यासमोर आहेत. साहित्य क्षेत्राच्या फार मोठ्या बदलांच्या उंबरठ्यावरती आपण उभे आहोत आणि नवीन नवीन क्षितिज आशयांची, अभिव्यक्तींची, अनुभवांची, वास्तवांची आपल्यासमोर खुली होत चाललेली आहे. हे आव्हान स्वीकारणं हे आपल्यासमोरचं त्याचं उत्तर आहे. हे उत्तर नेमकं कसं प्रत्यक्षात आणायचं हे मला माहीत नाही. आपण सगळ्यांनीच त्याच्यासाठी लिहितं व्हायला पाहिजे, वाहतं व्हायला पाहिजे. पण भूमिकांचा आणि दिशांचा कोणत्या दिशेनं जायचं याचा विचार आपण करू शकतो. अन्यायांना खत पाणी घालणारी जी काही विचारसरणी आणि व्यवहार असेल त्याचा मूल्यात्मक प्रतिवाद आपण करू शकतो की नाही, विचारातून करू शकतो की नाही. चंगळवाद, माध्यमांमधून होणारे स्त्री देहाचे ओंगळ चित्रण, पसरवला जाणारा विखार, यामुळे खऱ्या माणूस जीवनाला आणि जाणीवांना आपण मुक्त आहोत खरं म्हणजे. पण ह्या सगळ्याला नकार देताना या एकूणच ग्लोबलायझेशनच्या वातावरणांमधून मला असं वाटतं, माध्यमांमधून साहित्यिक सहकार्याच्या आणि अभिव्यक्तीच्या काही दिशा अगदी हलकेच, शुक्राची चांदणी हलकेच उगवावी क्षितिजावर अशा पद्धतीने दिसत आहेत. उदाहरणार्थ, आपली नाळ आपण जगभरच्या स्त्रियांच्या जीवनाशी आता इंटरनेटच्या माध्यमातून जोडू शकतो की नाही. त्यांना नियंत्रित करणाऱ्या कोणत्या व्यवस्था आहेत, त्यांचं दुःख कसं आहे, कोणतं आहे, त्यांच्या बंडखोरी कशा आहेत, त्यांच्या नवनिर्मितीची स्वप्न काय आहेत. या काळ्या स्त्रिया असोत, दक्षिण अमेरिकन असोत,
आफ्रिकन असोत व आशियाई असोत, म्हणजे कोरियन, चिनी, जपानी, पॅलेस्टिनियन, म्हणजे ज्या ज्यूंवरती जर्मनीमध्ये प्रचंड हिंसाचार करण्यात आला, आज त्या ज्यूंनी उभं केलेलं इस्रायल तशाच प्रकारचे अत्याचार पॅलेस्टिनी लोकांवरती करत आहे. आणि ह्याचं फार चांगलं प्रतिरूप आपल्याला पॅलेस्टिनियन स्त्रियांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये दिसून येतं. हे आपण पाहणार की नाही, की आपण आपल्या घराबद्दल, आपल्या मुलाबाळांबद्दल, आपल्या तथाकथित श्रीमंती स्वप्नांबद्दल, रोमॅन्टिकतेबद्दल बोलत राहणार. मला असं वाटतं की जर आपण अनुवादांच्या काही शक्यता तपासून पाहिल्या, म्हणजे मी स्वतः एक अनुवादक आहे म्हणून मी हे अगदी ठामपणाने म्हणू शकते की एका भाषेमधून, एका संस्कृतीमधून दुसऱ्या संस्कृतीमध्ये भाषेमध्ये अनुवाद केलेलं पुस्तक हे नुसतं एक पूल असत नाही, एक ब्रिज असत नाही, तर ती एक ब्रिगेड बनते. ती एक जीवन बदलून टाकणाऱ्या सैनिकांची ब्रिगेड बनते, सैन्य दल बनतं असं मला वाटतं. तुम्ही प्रत्यक्ष लिहिता, किती लिहिता, काय लिहिता, कसं लिहिता, काय वाचता, याच्यामध्ये अनुवाद हा देखील एक महत्त्वाचं, हे देखील एक महत्त्वाचं क्षेत्र आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला खऱ्या अर्थाने वसुधैव कुटुंबकम व्हायचं असेल, खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरांनी मागितलेलं पसायदान पुन्हा मागायचं असेल, तर मग आपल्याला ह्या जगातल्या स्त्रियांशी आपली नाळ जोडून घेतली पाहिजे. तरच मग आपण ग्लोबल जगाचे रहिवासी होऊ असं मला वाटतं. शेवटी साहित्य हे जगभरच्या माणसांना, बायकांना, वंचितांना जोडणारा एक साकव आहे, हे लक्षात घेऊया. मला असं वाटतं की ह्या साऱ्यातून आपल्याला किती फायदा झाला मला माहीत नाही, पण या निमित्ताने माझ्या मनातल्या काही मुद्द्यांचा उहापोह तुमच्यासमोर करायला मला संधी मिळाली, याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानते. आणि माझे हे धावतं चिंतन आपण शांतपणाने ऐकून घेतलं म्हणून आपल्या सर्वांचे देखील आभार मानते. नमस्कार. धन्यवाद मायाताई. अभिव्यक्तीच्या वेगळ्या दिशा या विषयावर बोलताना आज मायाताईंनी साहित्य, संस्कृती आणि स्त्रिया आणि त्यांचं लेखन याबद्दल आपल्या भाषणामध्ये सविस्तर उहापोह केला आणि आपल्याला मार्गदर्शनसुद्धा केलं. स्त्रिया आपल्या साहित्यातून विविध विषयांवर कशा समर्थपणे, परखडपणे व्यक्त होत आहेत आणि जातीव्यवस्थेसारख्या विषयावर सुद्धा आपल्या लेखनामधून कसा घणाघाती प्रहार करत आहे हे सांगतानाच त्यांनी मराठी लेखिकांनी आपलं लेखन विश्व अजून विस्तारलं पाहिजे याविषयीही आपल्याला मार्गदर्शन केलं. जास्तीत जास्त स्त्रियांनी लिहित व्हायला पाहिजे असंही त्या म्हणाल्या. त्यांचं भाषण खरोखरच आपणा सर्वच जणींना दिशादर्शक असं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी मायाताईंचे मनापासून आभार मानते. यानंतर आपण आस्वाद घेणार आहोत एका मुलाखतीचा. ज्येष्ठ लेखिका मृणालिनी चितळे यांच्या साहित्य प्रवासाविषयी काही आपण या मुलाखती दरम्यान ऐकणार आहोत. आणि ही मुलाखत घेत आहेत ज्येष्ठ अनुवादक सुषमा शाळीग्राम. ही मुलाखत सुरू होण्यापूर्वी मी दोघींचाही थोडक्यात परिचय करून देते. मृणालिनी चितळे. मृणालिनी ताईंचा परिचय त्यांच्या मुलाखती दरम्यान आपल्याला होणारच आहे. तरीही मृणालिनी ताईंनी विपुल लेखन केलेलं आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांचं योगदान आहे. महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालक म्हणून त्या 12 वर्ष कार्यरत होत्या. अनेक अभिवाचनाचे कार्यक्रम त्या करतात. याशिवाय घरच्याच म्हणजे श्रेयस उद्योग या समूहातही त्या सहभागी आहेत. राज्य शासनाच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. आणि मृणालिनी ताईंशी संवाद साधणार आहेत अनुवादक सुषमा शाळीग्राम. त्यांचा परिचय. मानसशास्त्राच्या पदवीधर असलेल्या सुषमाताईंनी विविध वृत्तपत्र, दिवाळी अंक यातून लेखन केलेलं आहे. गुजराती भाषेतील अनेक कथा, 12 पुस्तकं आणि 1 कादंबरी त्यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेली आहे. साहित्य अकादमीच्या त्या मान्यताप्राप्त अनुवादक आहेत आणि अजूनही त्यांचं लेखन आणि अनुवाद कार्य चालू आहे.
ह्या मुलाखतीला सुरुवात होण्यापूर्वी मी एक महत्त्वाचं काम करते आहे, ते म्हणजे आभाराचं. या मुलाखतीत सहभागी असलेल्या मृणालिनीताई आणि सुषमाताई यांचे मी आधीच मनपूर्वक आभार मानते, कारण या कार्यक्रमानंतर आजच्या दिवसाचे आपले कार्यक्रम संपणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मृणालिनीताई आणि सुषमाताईंचे मनपूर्वक आभार मानते आणि सुषमाताईंना विनंती करते की त्यांनी मुलाखतीला सुरुवात करावी. नमस्कार भगिनींनो, आत्ता सांगितलं त्याप्रमाणे आपण आपल्या दुसऱ्या सत्राच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि आपल्याला सांगितलंच होतं त्याप्रमाणे मृणालिनी चितळे या सुप्रसिद्ध लेखिका यांच्याशी संवाद करण्याचा सुयोग आपल्याला आलेला आहे. मी मुलाखत म्हणतच नाही मृणालिनी, एक गप्पांच्या स्वरूपात संवाद आपण करतोय असं समजूया. आणि या गप्पांमध्ये सहभागी होण्यासाठी मी आपलं सगळ्यांचंही स्वागत करते. मृणालिनी चितळे हे नाव सगळ्यांच्या परिचयाचंच आहे. त्यांनी बघा हे असं विपुल लेखन त्यांचं झालेलं आहे. पुस्तकं एवढी त्यांची 20 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. त्या लेखनाला भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे, लोकप्रियताही तुझ्या लेखनाला तेवढीच मिळालेली आहे. तर अशा या वैशिष्ट्यपूर्ण लेखनाचं, यशस्वी लेखिकेचं हे जे लेखन आहे त्याला प्रतिभेचे पैलू तर लागतातच. पैलूदार प्रतिभा हे कोणत्याही लेखनामागे असावंच लागतं, पण त्याच्यासोबत कष्टही तेवढेच असतात, प्रयत्नही पुष्कळसे करावे लागतात, त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते. तर ह्या सगळ्याचा आपण या गप्पांमधनं मुलाला वेध घेऊया. आणि खरं म्हणजे शिष्टाचारच पाळायचा म्हटलं ना तर खरं मृणालताई किंवा अहो असं म्हणायला पाहिजे. पण आपली एवढी जुनी ओळख लक्षात घेता मला ते फार कृत्रिम होईल, म्हणून आपण आता असंच गप्पांना सुरुवात करूया. तर मृणाल, तू पुण्यातच आहेस पहिल्यापासून आणि तू इंग्लिश घेऊन MA पर्यंतचं तुझं शिक्षण झालेलं आहे आणि म्हणजे इंग्लिश वाङ्मयाची तू स्टुडंट आहे. मग ह्या मराठीच्या लेखनाकडे वळली, अर्थात त्याला काही म्हणजे इंग्लिश आहे म्हणून मराठी नाही असं नसतं, पण साधारण तू लेखनातल्या तू सुरुवात केव्हा झाली, कशी झाली, कशामुळे तू लेखनाकडे वळलीस, नेमकं तुला केव्हा आणि का वाटलं की आपण लिहावं? असं नेमकं सांगणं अवघड आहे, कारण शाळेत असताना मी भरपूर वाचत होते, पण असं काही लेखन केल्याचं मला आठवत नाही. कारण वर्गापेक्षा मैदानावर जास्त वेळ जायचा, तेच सगळं आवडायचं आणि मार्क बरे पडायचे. हायस्कूल स्कॉलरशिप मिळाली ती, त्यामुळे मग त्या वेळेत असं वाटायचं ना की आपण इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं. पण मी 11वी म्हणजे त्यावेळेच्या SSC ला असताना सुधा तांबे सर आमचे मराठीचे सर होते, त्यांच्या क्लासला मी जायला लागले. मराठीच्या क्लासला जायला लागले. गणिताच्या क्लासला जातात, पण आता का ते आठवत नाही, पण योगायोगाने मी गेले आणि तिथे माझ्या लक्षात आलं की सर आमचे ना फक्त कविता शिकवायचे नाही तर कवी शिकवायचे. संपूर्ण लेखक आमच्या समोर उभा करायचे, आम्हाला वाचायला उद्युक्त करायचे, लिहायला उद्युक्त करायचे. आणि मग एकदम 11वीत मी माझा निर्णय फिरवला आणि मी ठरवलं की आता आपण आर्ट्सला जायचं. इथे एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते की घरून आमच्या, मी मुलगी असल्यामुळे हा निर्णय बहुतेक सहज स्वीकारला गेला असावा. म्हणजे आर्ट्सला गेल्यावर पुढे नोकरी कुठली मिळणार, कशी मिळणार असा फारसा विचार झाला नसावा. अगदी आनंदाने फार फार तर काय टीचिंग लाईन मध्ये जाईल असं. मग कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र असं काहीतरी जाणीवपूर्वक आम्ही करत होतो, भाषणं ऐकत होतो, लिहित होतो, हस्तलिखित होती कॉलेजची. आणि मला आठवत आहे तेव्हापासून मग मी स्त्री, किर्लोस्कर, माणूस यामध्ये लिहित होते. एखादा जरी लेख आला ना तरी इतकी अपूर्वाई वाटायची त्याची. आणि तेव्हा एक लक्षात आलं की आपल्याला संसार आहे का संसार काही जमणार नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे, नोकरी तर केलीच पाहिजे. पण MA करत असतानाच माझं लग्न ठरलं आणि घरचा व्यवसाय होता, त्यामुळे मी तो व्यवसाय बदलायला लागले. लग्नानंतर तू चितळे झाली. पण एक उत्सुकता म्हणून ना की पुणे आणि चितळे असं म्हटलं की पहिला लक्षात येतं एकदम बाकरवाडी. तर ते बाकरवाडीवाले चितळे का तुम्ही? नाही, आम्ही फक्त आडनाव बंधू. असं काही नाही. बरं, मग तू आता म्हणाली की घरामध्ये लग्नानंतर काय काय करत होतीस? आमचं हॉटेल आहे, हॉटेल श्रेयस. ते म्हणजे हॉटेल श्रेयस आम्ही चितळे, त्याच्या व्यवस्थापनात मी भाग घ्यायला लागले.
अच्छा. हा. मग काय एवढं लोकप्रिय आणि सुग्रास जेवण असलेलं चितळ, मग घरी स्वयंपाक वगैरे का तसं म्हणजे आपली सुट्टी आता घ्यायची? सगळ्यांना असंच वाटायचं. पण व्हायचं काय की तिथे सगळं बघून आम्हाला तेच 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 पाहून आणि वास घेऊन हो. इतका कंटाळा आलेला असतो की आम्हाला नेहमी घरची भात भाजी वरण पोळी हे सगळं हवंसं वाटतं. त्यामुळे माझी स्वयंपाकघरातनं अजिबात सुटका झाली नाही. पण मगाशी म्हटलं तसं स्वयंपाकघरात अडकणारी मी कधीच नव्हते. एक तर माझी आई आणि सासू यांनी इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं होतं, बरं. त्यामुळे घरून मला फक्त सहकार्य नव्हतं तर प्रोत्साहनही असायचं. त्यामुळे जिथे जिथे संधी मिळाली ना तिथे तिथे मी काम करू शकले. पण संधी म्हणजे आता जसं तू म्हणली की स्त्री मासिकाची पण तू हो. संपादक होतीस, थोडी थोडी नाही 6 वर्ष तू संपादन केलं, तर अशा प्रकारची संधी म्हणजे की अगदी हे खरंय. करण्याची. तर तू तिथे कार्यकारी संपादक म्हणून 6 वर्षाची होती. तिथला तुझा अनुभव तुला तुझं स्वतःचं लिखाणाच्या दृष्टीने काही तिथले अनुभव उपयोगी पडले का? पडलं ना. एक तर काय व्हायचं ना, खूप काही माझ्याकडे वाचायला यायचं लेखकांचं. मग त्यातलं बरं काय आहे, वाईट काय आहे, उत्तम काय आहे याची एक दृष्टी माझी तयार झाली. नंतर मासिकाचं प्लॅनिंग करायचं, म्हणजे वेगवेगळे विषय असायचे. मी अनेक जणांना भेटले, मुलाखती घेतल्या, संपादकीय लिहित होते. पण तेव्हा ना माझ्या एक लक्षात आलं की आजच्या काळात फक्त संपादक म्हणून काम करता येत नाही, तर मासिकाचं सगळं अर्थकारण काय आहे, त्याच्यासाठी काय विषय आपल्याला घ्यायला पाहिजे, व्यवस्थापन काय आहे याचाही विचार करायला लागतो आर्थिक बाजूचा आणि जास्त सगळ्याच विचार. करायला लागतो संपादकाला. आणि हे सगळं करत असताना माझं स्वतःचं लेखन खूप कमी होत गेत चाललंय. इव्हन कसदार वाचन म्हणजे तिथे मी वाचत होते पण बाहेरचं वाचायला खूप कमी वेळ मिळतोय असं लक्षात आलं आणि मग मी नोकरी सोडली. हो का? पण तू आता म्हणली तसं मुलाखती घेतल्या पुष्कळ आणि एवढी लेखन संपदा तुझी झाली, तू नाटक लिहिलीस, कथासंग्रह आहे तुझे, नंतर वर्तमानपत्रामध्ये सदर लेखन सुद्धा केलेलं आहे, शब्दांकन केलंय, शब्दांकनाचा जो पुस्तकाचा साहित्याचा प्रकार आहे ते तू केलं, मुख्य म्हणजे चरित्रात्मक लेखन आहे तू बरंचसं केलेलं आहेस. तर इतके सगळे विविध साहित्य प्रकार तू इतक्या यशस्वीपणे हाताळलेस, तर या सगळ्यामध्ये तुला स्वतःला आवडणारा असा विशेष भावणारा असा साहित्य प्रकार कोणता होता? विचार केला तर मला असं वाटतं की कथा लेखन हे मला मनापासून आवडतं. हो का? कथा लिहायला वाचायला आपण तर लहानपणापासूनच कथा वाचतच, चिवकाऊच्या कथा वाचतच आपण मोठे झालेलो असतो. आणि मराठी साहित्यात तर कथेचं दालन इतकं समृद्ध आहे, ते खूप मी परंपरा आहे, वाचलंय. खूप मोठी आहे. त्यामुळे हा. पण मग कसं म्हणजे त्याच्या मागे काय प्रक्रिया असते, लेखनामागची प्रक्रिया काही तू सांगू शकशील प्रक्रिया, का? प्रेरणा असं शब्द मोठे आहे. पण तसं पाहिलं ना तर मला माणसातल्या नातेसंबंधांबद्दल अतिशय कुतूहल आहे आणि तीच माझ्या कथेच्याच नाही तर एकंदरच लेखनाची प्रेरणा आहे असं मला वाटतं. म्हणजे मला नेहमी वाटतं की माणसं इतकी का रागवतात, इतकी का रुसतात, एकमेकांना गृहीत धरतात, द्वेष करतात आणि शेवटी प्रेमही करत असतात. ही जी सगळी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ते कुठेतरी मला आत जाणवत असतं. मनुष्य स्वभाव आहे. आणि तसं पाहिलं ना तर आपल्या रोजच्या आयुष्यात खूप काही वेगळं घडत असतं, बिघडत असतं, असं काही नसतं. पण एखाद्याच्याच बोलण्यातला एखादा शब्द, एखादं वाक्य, वाचलेलं विधान, एखादा प्रसंग हे आत कुठेतरी रुतत असतं, रुतत जातं. एक कथाबीज स्फुल्लिंगासारखं ते आता जातं आणि मग त्यात कधी कल्पनेचे रंग मिसळले जातात आणि मग ज्या आपल्या भावना असतात त्या अधिकाधिक उत्कट होत जातात. ते मग हातात लेखणी धरायला खरोखरच पर्याय उरत नाही. मग लयला बसलं की मागचे कुठले कुठले संदर्भ आठवत राहतात, काही काही प्रसंग पुढे रचले जातात. आणि मला नेहमी वाटतं की कथा लिहिणं ना म्हणजे ते जिक्सो पझल असतं ना, एक एक तुकडे तुकडे गोळा करत आपण जुळवत असतो, तसं एक कथा लेखन असतं. पण जिक्सॉ पझलला एक चौकट असते. पण हे अनुभव जे असतात ना कथेत आपण मांडत असतो, अक्षरशः
वेस नसलेल्या गावासारखं ते कुठेतरी भरकटतच असतात. छान बघितली. आणि मग या सगळ्या प्रक्रियेत मी कुठेतरी रंगून जाते, कधी अडखळते, कधी फसते, कधी कथा अर्ध्यावर टाकायला लागते, तेव्हा मन खूप उद्विग्न होतं. पण जेव्हा जेव्हा आपल्याला जे काही वाटत असतं, उत्कटतेने वाटत असतं, ते कागदावर कथारूप घेतं ना, तो अतिशय आनंदाचा क्षण असतो, निर्मितीचा क्षण असतो. म्हणजे त्या क्षणी माझी कथा कोण वाचेल, लोकांना आवडेल का आवडणार नाही, ती मासिकात छापून येईल का नाही, त्याला पुरस्कार मिळेल का, कुठलाही विचार मनात येत नाही. तो आनंदाचा क्षण असतो. मला माहिती आहे की 10 सेकंड्स ग्लोरी असते आणि तेवढीच राहावी. मग लिहिलेली कथा मी बाजूला सारते, 2-4 महिने तिकडे बघतही नाही. मग परत त्या कथेचं पुनर्लेखन, संस्करण, संपादन असं होऊन जेव्हा माझ्या मनास उतरते तेव्हा मी मग ती प्रसिद्धीला. म्हणा इतकं तू त्याच्या मागचं सगळं सविस्तर सांगितलंय. एखादं काही सांगू शकशील का की तुझ्या मनात राहिलेली की ती कथा कशी सापडली तुला? एक तुला सांगते बरं का, मी स्त्री मासिकात काम करत होते तेव्हा मी नेहमी गाडीने घरी जायची आणि कुठे बस स्टॉपवर कुणी व्यक्ती दिसली ना की ती मी लिफ्ट द्यायची त्या व्यक्तीला, तिच्या जवळपास कुठेतरी सोडायची. एक दिवस माझ्या असं मनात आलं ही गाडीत बसलेली व्यक्ती जर उतरलीच नाही तर का, माझ्याशी कल्पना होती बरं का, पण मला ते कुठेतरी कथाबीज मनात राहिलं, घोळत राहिलं. म्हणजे त्याच्यावर मी लगेच कथा लिहिली नसेल. 5-6 वर्ष गेली, मी सतत तर विचार करत नव्हते, पण कुठेतरी बॅक ऑफ अवर माइंड म्हणतात तसं ते होतं. आणि मग मी विचार करायची का उतरणार नाही ती बाई, तिला माझ्याकडनं काही चोरीची अपेक्षा असेल का, का माझं घर पाहून ठेवायचं असेल वगैरे वगैरे. मग असं काय का मला वाटलं की कदाचित ते अल्झायमरची पेशंट असू शकेल, तिला स्वतःचं घरच आठवत नसेल, अशा वेळी काय होईल. आणि हे जेव्हा डोक्यात आलं तेव्हा मला कुठेतरी सिंदबादचा म्हातारा आठवला की लहानपणी वाचलेली गोष्ट. मी म्हटलं ना वेगवेगळे संदर्भ कसे आपण जोडत जातो. वृद्धाश्रमातले माझे अनुभव तिथे आले की एक बाई रोज पत्र लिहायची 4 दिवसाआड की मला इथून घरी घेऊन जा. तिलाही काही समजायचं नाही, असे तुकडे तुकडे गोळा करत ती कथा प्रकाशित झाली. आपली नजर जर तयार असेल तर आपल्याला सापडत जातं. अशी तुला सापडली होती. आता ह्याच्यातही तुझे 5-6 कथासंग्रह प्रसिद्ध झालेत, त्यातले अनेकांना पुरस्कारही मिळालेत. म्हणजे राजेंद्र बनहट्टी पुरस्कार वगैरे सगळे मोठे मोठे पुरस्कार मिळालेत. पण मला वाटतं हे जे तुझं पुस्तक आहे ना हृदयस्थ, हे तू शब्दांकन केलेलं जे आहे ते खूप गाजलं नाही. तर त्याच्या मला वाटतं 25हून अधिक आवृत्त्या पण निघाल्यात. तर हे जे शब्दांकन आपण करतो, म्हणजे तू करतीस मी नाही, पण एक तुझं स्वतःचं लेखन असतं तेव्हा तू तुझ्या मनातले विचार, तुझ्या मनात काय येते मांडत असते, आणि शब्दांकन करायचं म्हणजे त्या व्यक्तीच्या मनात काय मांडत. तर या दोन्हीमध्ये काय म्हणजे फरक काय, म्हणजे काय असतं ना, शब्दांकन म्हणजे कुणीतरी सांगितलं आणि आपण ते शब्दबद्ध केलं, इतकी ती सोपी सहज प्रक्रिया नसते. तसं केलं ना तर प्रसंगांची जंत्री आणि चेहरा हरवलेल्या माणसांची भावगर्दी असं एक ढोबळ रूप त्या पुस्तकाला येऊ शकतं. शब्दांकन करायचं म्हणजे त्या माणसाचा अनुभव विश्व काय आहे त्याचा तळ गाठायचा प्रयत्न करायचा असतो. खूप वेळा काय असतं ना, जो आत्मचरित्रकारच असतो तो त्याला असं वाटत असतं की काहीतरी आपली कैफियत मांडण्याचा त्याचा आविर्भाव असतो किंवा यशोगाथा जगासमोर ठेवायची असते. मग ते खूप गुडीगुडी व्हायची शक्यता असते. त्यामुळे त्याचे अनुभव त्यांच्या भूमिकेत शिरून मांडायचा प्रयत्न करायचा असतो शब्दांकन करताना. आणि तो करत असताना माझे स्वतःचे विचार काय आहेत, माझी मतं काय आहेत याचा पुसटसा सुद्धा स्पर्श, म्हणजे कथा आशयाला, अभिव्यक्तीला, त्या शैलीला ते महत्वाचं आहे, असता कामा नये. म्हणजे लिहायचंय पण मी लिहिते असं नाही, नुसता त्याचा आपल्याला जीवनपट, त्याचं आयुष्य उलगडून दाखवायचं नसतं. तर त्याचा आयुष्याविषयीचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला पुढे ठेवायचा, माणूस समजून घेतला पाहिजे. त्याच्यासाठी शब्दांकन करणाऱ्याला लेखक तर असायलाच लागतं, त्याला समोरच्याला बोलतं करण्यासाठी मुलाखतकार असायला लागतं, काय घ्यायचं काय नको हे ठरवण्यासाठी संपादक असायला लागतं. अशा तिन्ही भूमिका वाचकांना एवढा कल्पना नसेल की एवढं सगळे श्रम त्याच्यासाठी घ्यावे लागतात. पण आता हे 25 आवृत्त्या निघाल्या, इतकं ते पुस्तक गाजलं
असं भाग्य फार कमी पुस्तकांना लागतं नाही का? मराठीत 25-25 तर खूप कमी आणि, पुस्तकांची खूप अशा जणांकडे म्हणजे खूप वाचकांपर्यंत पोहोचलंय ते. तर मग पुरस्कार वगैरे लाभला, एवढ्या आवृत्त्या निघाल्या, तर तुला यांनी पुष्कळ समाधान दिलं असेल ना? काय होता तुझा अनुभव? मला वाटतं याची सगळी एक काय म्हणूया एक कथाच सांगायला हरकत नाही. म्हणजे झालं असं की डॉक्टर नीतू मांडके हो, हे त्यांचं जगविख्यात हार्ट सर्जन होते. त्यांचं अकस्मात निधन झालं. तेव्हा त्यांची पत्नी डॉक्टर अलका मांडके यांनी त्यांच्या सहजीवनाविषयी पुस्तक लिहायचं ठरवलं. त्यांचंच ते पुस्तक. त्याच्यासाठी त्यांनी साधारण 22 एक ऑडिओ कॅसेट्स रेकॉर्ड केल्या. त्याचं ट्रान्स्क्रिप्शन केलं आणि त्यातला काही भाग त्यांनी माझ्याकडे पाठवला होता. त्याच्यावरून मला पुस्तकाची एकंदर रूपरेषा करायला सांगितली. ती तयार करून मी अलकाताई प्रकाशक यांना भेटले. त्यांना ती पसंतच पडली. पण निघता प्रकाशक काय म्हणाले की तुझ्याकडे जे काय येणार आहे मटेरियल ते सगळं लिखित स्वरूपात येणार आहे, तर त्याच्यावर शब्दांकन असं तुझं नाव जर छापलं गेलं तर अलकाताईंचं श्रेय काढून घेतल्यासारखं होईल. मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला की जे आयुष्य अलकाताई प्रत्यक्ष जगलंय त्याचं श्रेय ते मी शब्दबद्ध केल्याने कसं काय कमी होणार आहे. पण त्यांना काही ते पटत नव्हतं. कहाणी तर त्यांचीच होती. हो, आणि झालं काय, मध्यंतरीच्या काळात हे सगळं वाचन वगैरे केलं होतं, त्यामुळे डॉक्टरांचं झंझावाती आयुष्य, अलकाताईंचं त्यांचं मिसळून जाणं डॉक्टरांच्या आयुष्यात, त्यांचं सगळं वेगवेगळे सर्जरीचे प्रयोग यात मी गुंतलेली होते. त्यामुळे मी म्हटलं शब्दांकन आहे का लेखन सहाय्य या शब्दच्छलात आपण पडायला नको, आपण काम सुरू करूया. प्रत्यक्ष कामाला सुरू केल्यावर ते किती अवघड आहे मला कळायला लागलं. कारण त्या आठवणी होत्या ना त्या सगळ्या विस्कळीत स्वरूपाच्या होत्या. म्हणजे एक त्यांची लहानपणची, तर एक कुठेतरी परदेशात केलेल्या सर्जरीची असायची, एक मुलांबरोबरची, तर एक त्यांच्या तारुण्यातल्या प्रेमाची, अशा सगळ्या म्हणजे एकात एक होत्या. मग त्या वेगवेगळ्या करणं, त्याच्यासाठी मी 4 रंगाची 4 स्केच पेन घेऊन करत होतो. याच्याशिवाय डॉक्टर खूप पत्र लिहायचे. मग त्यांनी लिहिलेल्या पत्रांच्या झेरॉक्स, त्यांना आलेली पत्र, नंतर वर्तमानपत्रातली कात्रणं, याच्या 15 ते 20 फाईल्स मला अलकाताईंनी दिल्या. नंतर खूप सीडीज होत्या. आणि हे सगळं करून मला पुस्तक लिहिण्यासाठी फक्त 1.5 महिन्याची मुदत होती. आणि तुला खरं सांगते, माझ्या कुठल्याही परीक्षेसाठी मी कधी पहाटे उठलेली मला आठवत नाही. पण इथे मात्र ना मला अशी दचकून जागेला लागली, परीक्षाच होती. पण मी दिलेल्या मुदतीत पुस्तक पूर्ण केलं. मी जसं जसं होईल तसं मेलवर पाठवत होते. अलकाताईंचा माझा खूप चांगला रॅप होता, संवाद होता, काय पाहिजे नको सगळं झालं. 23 मे मला आठवते. प्रकाशनाची तारीख ठरली. रवींद्र नाट्य मुंबईचं त्याच्यासाठी बुक केलेलं होतं. आणि 5-6 मेच्या सुमारास प्रकाशकाचा मला फोन आला, तुम्ही जे लिहिलंय ना ते निम्म्याहून अधिक कचरा आहे. ऐकून मला कचरा हे त्यांचे शब्द होते. म्हणजे मला पहिल्यांदा धक्का बसला, राग आला. मी ठेवून दिलं, वाटलं त्यांच्याकडचं बाळ उचलून आणावं. पण नंतर म्हटलं यात अलकाताईंच्याही भावना गुंतल्यात. मी हे दुसऱ्याची जबाबदारी घेतलेली होती. मी त्यांना म्हटलं की मी मुंबईला येऊन राहते, आपण तिघं मिळून याचं काय करूया बघूया. तर त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. 23 तारखेला प्रकाशन समारंभ झाला. पुस्तकात किरकोळ बदल करून ते प्रकाशित झालं. दुसऱ्या दिवशी मला अलकाताईंचा फोन आला की मृणालिनी सॉरी, कालच्या कार्यक्रमात तुझ्या कामाचं मी पुरेसं श्रेय तुला देऊ शकले नाही. मी म्हटलं मी समजू शकते, त्या दिवशी यांची डॉक्टरांची पहिली पुण्यतिथी होती. म्हटलं तुम्ही किती डिस्टर्ब असणार. पण म्हटलं मी पुस्तकात तुमचं मनोगत वाचलं, त्यात लिहिलं तर की लेखन सहाय्याची कालमर्यादा मृणालिनी चितळेंनी पाळली. या पुस्तकासाठी काय केलं आपण हे आपल्या दोघींना माहिती. त्यामुळे मात्र म्हटलं मी दुखावले गेले. त्यावर त्या म्हणाल्या तुझ्यावर मी एक पॅरेग्राफ लिहिला होता त्यांच्या मनोगतात, तो प्रकाशकाने गाळून टाकला. खूप धक्कादायक होतं. पण अलकाताईंचा मोठेपणा आणि मुख्य हे पुस्तक खूप पहिल्या काही महिन्यातच पहिली आवृत्ती संपली. अर्थात याचं सगळं नीतू सारखा जगविख्यात माणूस, एवढी कीर्ती, एवढा हुशार याला आहे. पण पहिली आवृत्ती संपल्यावर अलकाताईंचा मोठेपणा की त्यांनी तो गाळलेला पॅरेग्राफ त्याच्यात घातला. पण लेखन सहाय्य जरी ते शब्दांकन का कायात पडले नव्हते, पण इतकं कधी कधी मला नगण्य वाटायचं. कारण कुणीतरी येऊन अगं मला सांगायचं हृदयस्थ आहे ना, छान आहे बरं का पुस्तक, वाचलंस का तू.
हे ऐकल्यावर. इतके विचित्र अनुभव बरीच यायचे. कहाणी आहे या हो. पुस्तकाची सुद्धा. पण एक छान अनुभव सांगते, म्हणजे तसं चांगलंही आले. एकदा मला अलकाताईंच्या वडिलांचं पत्र आलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की आमच्या अलकाने शोधनिबंध लिहिले, पण अशा प्रकारचं लेखन तिने कधी केलं नव्हतं. म्हणजे तर तिच्या तांब्या पितळ्याच्या भांड्यावर तू सोन्याचा मुलामा दिला. वा. म्हणजे सगळ्या कष्टाचं कुठेतरी सार्थक झालं असं शाबासकी वाटलं. मिळाल्याचं हवं असतं ना आपल्याला ते नाही, सगळं. केव्हा श्रम केल्यानंतर कोणीतरी ते म्हणावं, ते बरं वाटतं, गोड बरं शब्द वाटलं. बोलून. हे पुस्तक जितकं प्रसिद्ध झालं ना तेवढंच किंवा त्याच्याही मला वाटतं हे मेळघाटावरील मोहर हे पुस्तक लोकांना खूप आवडलं, पोचलं, खूप खूप पोचलं, खूप त्याची प्रसिद्धी पण झाली. आणि डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे त्या दोघंही डॉक्टरांच्या बद्दलचं त्यांचं कार्य, जीवन याचं लिहिलंय. पण याच्याही आधी तू कुमारांसाठी आनंदीबाई जोशींचं लिहिलं तर अच्छा आहे, आनंदीबाई जोशींचं हो, जीवनाबद्दल, आणि म्हणजे ते भगिनी चरित्रात निवेदिता. प्रमुखच आहे. आणि हे भगिनी निवेदिता. भगिनी निवेदिताचं सॉरी. तर हयात असलेल्या व्यक्तींबद्दल लिहायचं आणि जे हयात नाही आहेत त्यांच्याबद्दल लिहायचं, याच्यातही थोडा फरक आहे ना. आहे तर ना. कुठलं आव्हान म्हणजे आव्हानात्मक जास्त कोणचं वाटतं? मला वाटतं दोन्ही आव्हानात्मक आहे. कारण ज्या व्यक्ती हयात नसतात त्यांच्यासाठी आपल्याला ना खूप संदर्भ ग्रंथ पाहायला लागतात. त्यांच्याविषयी काय लिहिलं गेलंय, त्यांनी स्वतः काय लिहिले आहे, मग ते ज्या काळातलं आहे तसं त्या पुस्तकात संवाद आले तर त्या संवादाची शैली तशी पकडायला त्या लागते, काळाप्रमाणे शब्दरचना तशा करायला लागतात. मुख्य खूप गोष्टींना आपल्याला जाऊन पाहता येत नाही. म्हणजे आता भगिनी हो. निवेदिताचं बालपण म्हणजे इंग्लंडला कुठे जाणार, तिचं घर आता अस्तित्वातच नाही, ते सगळं आपल्याला कल्पनेने पण जसंच्या तसं. अभ्यास म्हणजे म्हणजे कथामध्ये कशी आपण थोडीशी मोकळी घेऊ शकतो, लिबर्टी घेऊ कल्पनेला शकतो, वाव. पण तसं हे नसतं. हे हयात नसलेल्या व्यक्तींचं. आणि हयात असलेल्या व्यक्तींचं ना कसं असतं, काम प्रवाही असतं. म्हणजे एका टप्प्यापर्यंतच आपण ते लिहू शकतो आणि पुढे काय असू शकेल याचे फार तर आपण कयास असतात, अंदाज असतात. बरं, कुणीही व्यक्ती म्हणजे आपण चरित्र लेखनाला घेतो ती आपल्याला पटलेली असते, भावलेली असते म्हणून घेतो, पण प्रत्येक व्यक्तीविषयी काहीतरी वाद प्रवाद हे असतात. तर त्याच्या मुळापाशी जाऊन त्याची सत्यता पडताळून पाहूनच आपल्याला पुढे जाणं, काहीतरी आपलं लिहिलंय असं लिहिलं नाही नाही, करायचं. जबाबदारी आहे. जबाबदारी दोन्हीच्या यात असतेच. तर हे जे डॉक्टर कोल्हे त्या जोडप्याचं कार्य मांडणारं जे पुस्तक तू लिहिलंस ते ना मृणाल एखाद्या कादंबरीसारखं रसाळ गुंतवून ठेवतं वाचकाला. म्हणजे संपवल्याशिवाय ठेवताच येत नाही असं इतकं ते, म्हणूनच ते इतकं लोकप्रिय झालेलं आहे. कारण मला वाटतं ते म्हणजे तूच सांग काय ते, पण त्यांचं आयुष्य हे आपल्या तुझ्या माझ्या चार चौघांसारख्या पेक्षा खूप वेगळं आयुष्य आहे. तर मग त्याबद्दल लिहावं असं त्यामुळे वाटलं का तुला? का वाटलं? खरंय, खूप म्हणजे आपण कल्पनाच करू शकणार नाही ना असं ते वेगळं होतं. म्हणजे मी पहिल्यांदा त्यांना भेटले आणि जिथे डॉक्टर नाही तिथे दवाखाना थाटण्याचा त्यांचा प्रयोग, मग झाडाखाली त्यांनी पहिल्यांदा दवाखाना उघडला होता, हे सगळं वेगळं होतं. पण अनेक डॉक्टर आपण पाहतो खेडोपाडी जाऊन अशा पद्धतीनेच काम करत असतात. पण मी जेव्हा बैरावेळला गेले, त्यांच्या गावात गेले, केवळ 2000 वस्तीचं छोटंसं गाव, पण त्यांच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं की आपल्या संपूर्ण देशात जेवढे म्हणून प्रश्न आहेत ना तेवढे सगळे त्या छोट्याशा गावात एकवटलेले आहेत. म्हणजे अत्यंतिक गरिबी होती, बेरोजगारी होती, सरकारी पातळीवर भ्रष्टाचार होता, स्त्रियांवर अत्याचार होते, वनतस्करी होती, हिंदू मुस्लिम संघर्ष होता, सगळे प्रश्न तिथे होते. आणि डॉक्टर रवींद्र आणि स्मिताताई यांच्या रूपाने पहिल्यांदाच तिथे शिकलेली माणसं त्या गावात पोचलेली होती. नुसती शिकलेली नव्हती, तर अतिशय संवेदनशील होती. आणि यांना वैद्यकीय क्षेत्रातलं कळतं, म्हणजे यांना हे सगळंच कळत असणार, म्हणून सगळे प्रश्न घेऊन लोक त्यांच्याकडे शिकलेला माणूस त्याला सगळं करणार. शेती कशी करायची हे ते विचारायचे आणि त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी डॉक्टर आणि स्मिताताईंनी अक्षरशः कमर कसलेली होती. आणि परत गंमत अशी होती की ज्या लोकांसाठी ते काम करत होते, संघर्षात उतरले होते, तेव्हा अनेक वेळा त्यांना कोर्ट कचेऱ्या करायला लागल्या. पण
पण तिथे सुद्धा एक 2-4 अपवाद वगळल्या ना तर त्यांना न्याय मिळालाच असं नाही. मग कुणी त्यांचं घर पेटवलं, कुणी त्यांना पेशात बुडवलं, कुणी प्राणघातक हल्ले केले, पण या सगळ्यात सुद्धा माणसाच्या चांगुलपणावरचा त्यांचा विश्वास जो टिकून आहे ना तो कुठेतरी माझ्यापर्यंत पोहोचला. त्यांचा प्रामाणिकपणा, सच्चेपणा, आणि हे आपल्याला शब्दात पकडता यायला पाहिजे असं मला वाटलं. ते पुस्तक झालं. खूप खूप आनंद मला त्या पुस्तकाने दिला. आणि तुला गमतीचे एक दोनच प्रसंग सांगते की ते पुस्तक वाचताना मी एक झपाटलेपण अनुभवलं लिहिताना. तर वाचकाचाही मला फोन यायचा, माझं अर्धच वाचून झालंय, डॉक्टर फोन उचलत नाहीयेत, मला आता बैरागडला आत्ताच्या आत्ता जायचं ते असतील. आणि मग त्यांनाही कळायचं आपल्या प्रश्नातला काय आहे. पण हे छान म्हणजे अनुभव एवढे ते वाचक सुद्धा एवढा गुंतला जायचा. आणि अजून एक छान अनुभव मला त्या पुस्तकाने दिला की लोक खूप मोठ्या रकमेचे चेक घेऊन माझ्याकडे यायचे, अक्षरशः 50-50 हजाराचे. ओके, डॉक्टरांचा पत्ता नीट आहे असं वाटत नाहीये, ते फोन लागायचं नाही ना, तर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि मग माझ्या पुढे मी बँक अकाउंट नंबरच त्यांच्याकडनं मागून दिला. पण एक लक्षात आलं की प्रामाणिकपणे काम करणारा एक समाजसेवक आणि ज्यांना कुणाला तरी मदत करायची इच्छा आहे अशा मधला लेखक एक दुवा बनू शकतो. हे समाधान खूप मोठं समाधान, खरंच समाधान आहे ते. तर हे याचं पुस्तक खूप गाजलं, अगदी सगळीकडे सर्वदूर पोचलं, हे तर झालं. पण मुळात तू त्यांच्यापर्यंत मुळातच कशी पोचलीस, पुढं कुठे अर्थात आपण पोचतो, पण बैरागड सारखा, मेळघाट सारखा दुर्गम भाग, तर तू म्हणजे कशी काय त्यांच्यापर्यंत पोचलीस? त्याचं काय झालं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आहे, तिथे मी संचालक पदावर काम करत होते. आणि दरवर्षी आम्ही सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला बाया कर्वे पुरस्कार द्यायचो. आणि एक वर्ष तो स्मिताताईंना दिलेला होता. आणि नंतर काय झालं, 15 जणींना हा पुरस्कार दिल्यानंतर या 15 जणींवर एक पुस्तक करावं असं ठरलं. आणि हो, आणि त्या पुस्तकाच्या संपादनाची जबाबदारी माझ्यावर आहे. मग कर्त्या करवी त्या नावाचं पुस्तक झालं. आणि मग ती संधी घेऊन मी बैरागडला गेले. आणि मग लक्षात आलं की एका लेखात हे बंदिस्त होणारच नाही, गेले ते, पण तिथे कुठेतरी पुस्तकाची करायलाच पाहिजे असं मला वाटायला. मग त्यातून हे सगळं पुढे पुस्तक झालं. पण आता ह्या कर्त्या करवीच्या जे हे पुस्तक आहे त्याला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला, म्हणजे ते पण एक पावती मिळालेली आहे. भानू काळे तेव्हा म्हणाले ते की इतकी लालित्यपूर्ण प्रस्तावना त्याची आहे, म्हणजे त्यांच्यासारख्या संपादकांनी एक शाबासकी दिली. बरोबर आहे. तर मग या ज्या संस्थेसाठी काम करताना हे पुस्तक निर्माण झालं, तर महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालक पदावरून आणखी काय काय कामं तुला करता आली? संस्थेमध्ये ना अगदी खरं सांगते, मला खूप मोठं एक्सपोजर मिळालं. म्हणजे इतक्या विविध स्तरातल्या मुली असायच्या, 2,500 मुली तर आमच्या कॅम्पसवर राहायच्या, त्यामुळे त्यांच्याशी बोलताना खूप गोष्टी कळायच्या. नंतर आम्ही काही संशोधन प्रकल्प हातात घेतलेले होते, व्यसनाधीनता आणि कुटुंब संस्था. मग त्याच्या अंतर्गत मी व्यसनमुक्ती केंद्रातल्या स्त्रिया, त्यांचे काही वेगळे प्रश्न असतात का, त्यांना घरी सपोर्ट कितपत मिळतो या संबंधी आम्ही एक संशोधन केलं. वृद्धाश्रमात राहणाऱ्या स्त्रियांसाठी एक आम्ही वेगळं क्वेश्चनेअर करून त्यांना भेटलो होतो. आणि एक काउन्सिलिंग सेंटर, आमचं बाया कर्वे विमेन स्टडी सेंटर आहे, स्त्री अभ्यास केंद्र, त्याची मी फाउंडर मेंबर होते, अध्यक्ष होते. आणि त्याच्या तर्फे काउन्सिलर्स तयार व्हावे म्हणून मी काउन्सिलिंगचे कोर्सेस तिथे सुरू केले. आणि मला खूप छान वाटतं सांगायला की त्या कोर्सला अक्षरशः डॉक्टर, वकील, शैक्षणिक क्षेत्रातल्या व्यक्ती प्रवेश घ्यायच्या. त्या म्हणायच्या आमच्या व्यवसायाचा भाग म्हणून आम्ही काउन्सिलिंग करतच असतो. मग त्याची टेक्निक्स आपण जास्त समजून घ्यायला हवी. त्यामुळे मला खूप अनुभव मिळाला. कुटुंब न्यायालयाची ओळख झाली, थोडंफार तिथे काम. काउन्सिलिंगला सध्या महत्व खूप महत्वाचा विषय आहे. तर खरंच म्हणजे आता इतकं व्यापक पट आहे तुझ्या सगळ्या या अनुभवांचा आणि याचा, तर तुझं खरं म्हणजे खूप कौतुक वाटतंय. आणि एवढ्या भिन्न भिन्न क्षेत्रामध्ये तुझा वावर आहे, त्या त्या ठिकाणी तू अगदी समरसून काम केलेलं आहे, हे तर दिसूनच येत आहे.
तर प्रत्येक ठिकाणच्या अनुभवाबद्दल खूप सांगण्यासारखं असणार. जसं तू त्या कथेचं सांगितलं, तर प्रत्येक पुस्तकामध्ये त्या पुस्तकातल्या कशाची मागे एक किस्सा असेल, एक कहाणी असेल. पण आता हे सगळं एकदा पुन्हा तरी भेटायला पाहिजे. एवढ्या थोड्या वेळामध्ये कसं आपण सगळं एकत्र आणणार आहे. पण आपण पुन्हा एकदा तुझ्या लिखाणाकडे वळू आणि नुकतंच प्रसिद्ध झालेलं तुझं हे जे पुस्तक आहे ना, रंगुनी रंगात साऱ्या, तर त्या पुस्तकाचं तू काय म्हणूया आता आपण तिथे कशी ते पोचलीस? हा तुला म्हणजे परत सांग. नाही तिथे काय आहे की हे तू म्हटलं तसं राजेंद्र ठोंबरे नावाच्या अवलिया व्यक्तीवर हे पुस्तक आहे. तर मग तू ते पण संस्थेमार्फतच पोचली का? नाही, काय झालं ते मी कोल्ह्यांमार्फत पोचले असं म्हणायला हरकत नाही. बरं. कारण त्यांचा एक मित्र हे पुस्तक मेळघाटावरचं प्रकाशित झाल्यावर मला भेटायला आले आणि म्हणाले की तुम्ही रंगुनी रानात साऱ्या या रंगुनी पुस्तकाचे रानात जे साऱ्या. आहेत म्हणजे आपले राजेश ठोंबरे हा. यांना एकदा भेटा. पण ठोंबरे सर्पमित्र आहेत म्हटले आम्ही खरं तर फारशी उत्सुकता दाखवली नव्हती. पण त्यांच्याविषयीच्या काही मी सीडीज पाहिल्या. त्या सीडीज पाहिल्या. मी चाळीसगावला जाऊन त्यांना भेटून आले. ते तिथे राहणारे, त्यांच्या सोबत राहिले, ज्या वाड्या वस्त्यात ते काम करताय तिथे मी फिरले. आणि पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की आपल्या समाजसेवेच्या कल्पना किती साचेबंद आहेत. म्हणजे आपल्याला दारिद्र्य, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात काम करणारी, जीव ओतून काम करणारी माणसं माहिती असतात. पण माणसांपासून वन्यजीवांना वाचवणं आणि वन्यजीवांना माणसांपासून आणि माणसांना वन्यजीवांपासून असं वाचवणारं आणि वाचवण्यासाठी काम करणारी व्यक्ती राजेश ठोंबरे यांच्या निमित्ताने भेटली. म्हणजे मला कल्पनाही नव्हती की आपल्या देशात साप चावून खूप माणसं मरतात आणि मोठ्या प्रमाणात मारला जाणारा साप हा एकमेव वन्यजीव आहे. कारण साप पहिल्या साप दृष्टीने म्हटलं की मारायचा हेच आणि आठवतं. हे सगळं समजून घेताना माणूस म्हणून हे कसे घडले, ठोंबरे कसे घडले हे समजून घेणं हे खूप महत्वाचं ठरलं. आपल्याला कल्पना नसते बिबट्याच्या हल्ल्याविषयीच्या बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचतो. पण त्यांच्यासोबत फिरताना तेव्हा त्या भागात वरखेडे चाळीसगाव जवळ म्हणजे बिबट्या आणखी वेगळाच भाग. त्यांच्या जवळपासची खेडी होती. नरभक्षक झाला होता. तेव्हा भीती म्हणजे काय असते त्यांच्यासोबत राहिल्यावर कळलं. आणि लक्षात आले की आज 21व्या शतकात सुद्धा सर्पदंश, बिबट्याचे हल्ले, वनतस्करी यासारख्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यायला लागते. त्यातली भयावहता, आव्हान संपलेलं नाही. आणि या सगळ्यासाठी काम करणारी अशी व्यक्ती आहे. नुकतंच हे प्रकाशित झालेलं पुस्तक आहे आणि तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटतोय की त्यामुळे त्यांचंही काम पोचलंय. आणि वनस्थळी जी एक अशीच प्रसिद्ध संस्था आहे काम करणारी, त्यांच्या तर्फे त्यांना एक पुरस्कार जाहीर झालेला आहे. अजून एक मी कोल्ह्यांच्या संबंधीच एक सांगते. त्यांना पद्मश्री मिळाली. आणि ते करोडपती मध्ये पण कौन बनेगा करोडपती मध्ये पण अलीकडेच झाले होते. आपल्याला एक लेखक म्हणून एक समाधान कसं असतं. तर त्यांना जेव्हा पद्मश्री मिळाली तेव्हा त्यांचा लगेच मला फोन आला आणि ते म्हणाले की तुमच्यामुळे मी दिल्लीपर्यंत पोहोचलो. मी त्यांना म्हटलं की हे काही म्हणजे तुमच्या संपूर्ण यात माझा चिमूटभर मिठा एवढा सुद्धा वाटा असेल नसेल. त्यावर ते म्हणाले की मी म्हणजे मेळघाटातल्या धुळीत पडलेलं एक नाणं होतं. तुम्ही ते उचललं, चकचकीत केलं, त्यामुळे ते दिल्लीपर्यंत पोहोचले. म्हणजे माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी उभं राहिलं. पण मला सुद्धा आता असं वाटत आहे की एक मध्य प्रदेश मधला वैरागड, इकडे आता हे चाळीसगाव, तू राहणारी पुण्यात, तर हे सगळं वेगवेगळ्या इतक्या क्षेत्रामध्ये कुठे कुठे माणसं आहेत आणि आपापल्या ठिकाणी काम करतात. तिथे तू पोचून म्हणजे तुझं तर अनुभव विश्व समृद्ध झालंच, पण ते वाचकांपर्यंत पोहोचून तू त्यांचाही अनुभव विश्व समृद्ध केलंयस. आणि आधी म्हटलं तसं तू सतत लिहित आली आहेस. बालसाहित्य लिहिलंस, नाटकली लिहिलीस. अगं सुनबाई नावाचं तुझं हे जे ना, हेच ना ग, याचे तर काहीतरी देश विदेशात मिळून 75 प्रयोग झालेत ना म्हणे. तर असंही म्हणजे सगळ्या तऱ्हेचं याच्यामध्ये तुझा संचार आहे, सगळ्या तऱ्हेच्या साहित्य प्रकारामध्ये. विज्ञानेश्वरी सारखं पुस्तक आहे तू लिहिलंस, त्याची सहलेखिका आहे. म्हणजे हा एक आणखीनच वेगळाच विषय आहे. तर हे सगळं करतेस.
पुरस्कार मिळवले अनेक प्रकारचे, तर पुरस्कार मिळाल्यानंतर एक काय प्रतिक्रिया असते मनामध्ये लेखकाच्या? पुरस्कार मिळाल्यावर आनंद तर नक्कीच होतो, होणार ना. कारण एक मान्यवरांच्या पसंतीला ते आलंय हे कळत असतं. रसिकांपर्यंत पोचायला, अजून लोकांपर्यंत पोचायला मदत होत असते. त्यामुळे छान वाटत असतं पुरस्कार मिळाल्यावर. पण त्याच वेळी मला ही जाणीव असते की पुरस्कार हा गुणवत्तेचा एकमेव निकष नसतो. म्हणजे आपण जे लिहितो त्याच्यावर टीकाही होत असते, तीही मी सकारात्मक पद्धतीने घेत असते. माझे मित्रमैत्रिणींनी त्याच्या उणीवा दाखवून दिल्या तर मला खरं तर आवडतं. आणि मी स्वतः कधीच माझ्या लिखाणाविषयी पूर्ण समाधानी नसते. आणि हे असमाधान हेच कुठेतरी पुढे नव्याने धडपड करायची मला वाटतं ऊर्जा असते. इथे या निमित्ताने आपल्याच सगळ्या भगिनी आहेत. तर मला अजून एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते की मला स्वतःला ना, मी स्वतःचा विचार, मला एकाच वेळी अनेक गोष्टी करायला आवडतात. म्हणजे मला टेकडीवर भटकायला आवडतं, वाचायला लिहायला तर आवडतंच, बागकाम करायला आवडतं, मित्रमैत्रिणींबरोबर ते तर माझ्या आयुष्यातलं अनन्यसाधारण महत्वाचं स्थान आहे. म्हणजे मी तुला सांगते की आता हे शूटिंग कोण घेणार असं म्हटल्यावर मला माझ्या मित्र डॉक्टर संजू आणि डॉक्टर सुचिता मंगरुळकर यांची आठवण झाली. आणि हे इतकं सहजगत्या होऊन गेलं, इतक्या हक्काने मी सांगू शकले. असे अनेक गोष्टी मी करत असते. मला ब्रिज खेळायला आवडतं, चित्रपट नाटक पाहायला आवडतं. पण त्यामुळे मला नेहमी एक असं वाटत असतं बरं का की माझ्या लिखाणासाठी मी पुरेसा वेळ देते का नाही. म्हणजे मला बालसाहित्याचाही पुरस्कार मिळाले ना यावेळेस. पण नेहमी असं वाटतं की कुणी सांगितलं की मी अगदी जास्तीत जास्त चांगली कथा किंवा काही द्यायचा प्रयत्न करते, वेळ 100% पाळते, पण तरीही एक लेखकाची म्हणून बांधिलकी असते, त्यात मी कुठेतरी कमी पडते का अशी एक खंत माझ्या मनात नेहमी असते. कधीतरी अस्वस्थ वाटायचं की 10 दरडींवर हात ठेवून जगताना, पाय ठेवून जगताना आपण पूर्ण न्याय कशालाच देऊ शकत नाही का. पण काय झालं, मागे एकदा एका अभ्यास गटाच्या निमित्तानं जे कृष्णमूर्ती मी वाचले, थोडीफार त्यांची फिलॉसॉफी सगळी कळलं असं नाही, पण त्यात त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही वर्तमानात जगा, मागे काय झालं पुढे काय होणार आहे याची काळजी करू नका. हे वाचलं आणि मला खूप छान वाटलं. आणि मग आता माझी अस्वस्थता खूप कमी झाली आणि मी किंचित लेखक आहे, किंचित संपादक आहे, किंचित ट्रेकर असेल. या सगळं किंचित असण्याचं आता मला वाटतं माझ्या दृष्टीने तरी महत्वाचं आहे. आपल्या मनात जे आहे ते करून पाहिल्याचं समाधानही असेल. म्हणजे खंत आहे ते तशीच समाधानी एक प्रकारचं आहे. पण हे तू सगळं इतक्या मनमोकळेपणाने सांगतेस, मांडलंयस आणि हे सगळं सांभाळत सांभाळत तू लिहित पण राहिलीस. तर मृणाल, असं एक संवेदनशील मन तुझ्याकडे आहे आणि तू अजून लिहित राहावंस अशी आमची सगळ्यांची पण खूप इच्छा आहे. आणि मगाशी मी म्हटलं तसं जितकं तू अनुभवाने समृद्ध होत जाशील तितके वाचक तुझ्या अनुभवातून वाचलेले त्यांचाही अनुभव विश्व समृद्ध होत जाईल. हा एक मोठा फायदाच आहे. तर तुझ्या आगामी लेखनाविषयी काही सांगायचं आहे का? आगामी लेखन म्हटलं तर मी शिशिरातील वसंत या नावाने 50 नंतरचं सहजीवन याच्यावर एक लेख मला लोकसत्तेच्या चतुरंगामध्ये लोकप्रिय पण झाली होती. त्याचंही पुस्तक करायचं मनात आहे. त्याच्यासाठी अजून खूप लेखन म्हणजे विचार करायला पाहिजे, नव्याने लेखन करायला पाहिजे. आणि आत्ता अलीकडे गेल्या वर्षी 19 साली सकाळमधनं मी पहाट पावलं नावाचे छोटे ललित लेख होते. त्या पुस्तकाचं मात्र काम सुरू झालंय. मेधा राजहंस आहे, तिचं उन्मेष प्रकाशन आहे, त्याच्यातर्फे थोडे दिवसात ते आता येईल. आता मग आम्हालाही वाचायला मिळेल लवकरच असं वाटतंय. भगिनींनो, आपण एका मैत्रिणीच्या अनुभव विश्वात आणि भावविश्वात सहभागी होण्याचं आपल्याला काही काळ तरी सहभागी होण्याचा आपल्याला योग आला, तसा आपण प्रयत्नही केलाय. प्रसिद्ध पुस्तकांची एक यशस्वी लेखिका म्हणून या नात्याने परिचित असलेल्या मैत्रिणीच्या अंतरंगात डोकावण्याची आम्हाला संधी तू मृणाल दिलीस. तर एक पैलूदार व्यक्तिमत्व आपल्याला निरखायला मिळालं. साधारणपणे नेहमी बहुआयामी म्हणतात, पण मला त्याच्यापेक्षा पैलूदार, कारण पैलूनी त्या गोष्टीला झळाली जास्त येत होते.
तर जसे जसे आपल्यातले तुझ्यातले पैलू बाहेर येत जातील तसतशा तुझ्या व्यक्तिमत्वालाही झळाळी आलेली आहे आणि ती आमच्यापर्यंत पोचलेली आहे. तर आता मृणालिनी चितळे या हसऱ्या व्यक्तिमत्वाच्या लेखिकेचं व्यक्तिमत्व असंच खुलत राहो मृणाल, असंच फुलत राहा, अशीच खुलत राहा आणि तुझ्या हातून अशीच उत्कृष्ट साहित्य निर्मिती होत राहो असं सगळ्यांच्या वतीने मी तुला सांगते, माझ्या वतीने पण तुला सांगते आणि आमच्या सगळ्यांच्या तुला खूपच शुभेच्छा सदैव आहेत तुझ्यासोबत. तर आपण मनापासून पुन्हा असा कधीतरी योगाला तर भेटूया आपण. साहित्यप्रेमी मैत्रिणींना आणि नमस्कार.